जागरूकता अभियान श्रृंखला में आज के इस अनूठे कार्यक्रम में मैं डॉक्टर संगीता श्रीवास्तव आप सभी का हार्दिक अभिनंदन करती हूँ। वैसे तो ये सारा कार्यक्रम मराठी में है, पर मला छान मराठी येत नाही। मी मराठी सीखते, मेरी जो सारी फ्रेंड्स हैं वो मुझे मराठी सिखा रही हैं, पर चूंकि मैं बहुत अच्छी मराठी अभी सीख नहीं पाई हूँ, इसलिए आज मैं आप सभी से हिंदी में बात कर रही हूँ। नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन के सभी डॉक्टर्स समय समय पर विभिन्न विषयों जैसे संतुलित आहार, हेल्दी डाइट, हेल्दी टिफिन, व्यायाम, एक्सरसाइज एवं योगा, डायबिटीज, ब्लड प्रेशर, मेंस्ट्रुअल हाइजीन, सेक्सुअलिटी, एडोलेसेंट डेवलपमेंट, टीनेजर्स मेंटल, साइकोलॉजिकल एंड डेवलपमेंट प्रॉब्लम्स, रिससिटिव मेथड्स, इन सब विषयों पर समाज के विभिन्न वर्गों में समय समय पर जागरूकता फैलाने का काम करते रहे हैं। आज का यह कार्यक्रम उसी श्रृंखला में एक छोटा प्रयास है। इन कार्यक्रमों के माध्यम से हम आप सभी को विभिन्न बीमारियों के होने के कारण, उनके लक्षण, उनका अर्ली उपचार कैसे किया जाए, इन सभी विषयों पे जानकारियां देते रहे हैं। प्रिवेंशन इज बेटर। इसी श्रृंखला में आज की मार्गदर्शिका है डॉक्टर मीनाक्षी कुरे। डॉक्टर मीनाक्षी नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन की चीफ कोऑर्डिनेटर हैं। वे नवी मुंबई नेरूल में फैमिली फिजिशियन के रूप में 20 सालों से कार्यरत हैं। उन्होंने डाइटिशियन और स्पेशल न्यूट्रिशन पर एक स्पेशल कोर्स किया है और वे 10 सालों से अपनी जनरल प्रैक्टिस के अलावा न्यूट्रिशनिस्ट का भी काम करती रही हैं। उन्होंने वेट मैनेजमेंट पर भी स्पेशल ट्रेनिंग ली है ताकि डाइट, स्पेशल डाइट और एक्सरसाइज, योगा सभी के माध्यम से वेट का मेंटेनेंस किस तरह किया जाए, इस बारे में जानकारियां देती रही हैं। डॉक्टर मीनाक्षी बहुत ही मिलनसार हैं। उन्हें म्यूजिक, लिटरेचर, कुकिंग, हेल्दी कुकिंग का भी बहुत ही ज्यादा शौक है और वो समय समय पर विभिन्न स्कूलों एवं कॉलेजेस में नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित करती रही हैं। पेरेंट्स के लिए उन्होंने हेल्दी टिफिन, हेल्दी डाइट, सेक्सुअलिटी पर भी 25 से अधिक सेमिनार आयोजित किए हैं। आज इस कार्यक्रम के माध्यम से डॉक्टर मीनाक्षी हेल्दी डाइट क्या है, वीगन डाइट क्या है, दीक्षित डाइट क्या है, इंटरमिटेंट फास्टिंग क्या है, सही और संतुलित आहार क्या है, अगर हम सही आहार नहीं लेते हैं, हम समय पे नींद नहीं पूरी करते हैं, स्ट्रेस के कारण हार्मोनल इम्बैलेंस क्या होता है, माइक्रो न्यूट्रिएंट्स, जो छोटी छोटी बातें हैं, डॉक्टर मीनाक्षी आज अपने इस लेक्चर के माध्यम से हमें बताने वाली हैं। सो मैं वेलकम करती हूँ डॉक्टर मीनाक्षी का कि वो आज हमें संतुलित आहार और उसे किस तरह हमें लेना है, आपके मन में क्या भ्रम है, क्या सही है, क्या गलत है, इसके बारे में जानकारी देंगी डॉक्टर मीनाक्षी। ओवर टू यू डॉक्टर मीनाक्षी। थैंक यू सो मच डॉक्टर संगीता। बहुत स्वीट भाषा में आपने मेरा इंट्रोडक्शन दिया। बने रहिए हमारे साथ में, क्योंकि हमारे सब पार्टिसिपेंट्स हैं, उन्हें कुछ क्वेश्चंस रहेंगे, हम सब मिलके उनकी क्वेश्चन्स को आंसर्स देंगे। ठीक है। नमस्कार मंडळी, मी डॉक्टर मीनाक्षी कुरे आणि आज आपला परिसंवादाचा विषय आहे की जाणून घ्या डाएट्सचे सिक्रेट्स। तर मी सुरुवातीला एक विनंती करू इच्छिते सगळ्यांसाठी की हे सेशन सुरू असताना तुम्हाला जर काही प्रश्न असतील डाएट बद्दल असू देत, काही तुमचे पर्सनल प्रश्न असू देत जे तुम्हाला अडतायत आणि तुम्हाला उत्तर हवं आहे, तर असे प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा। आपण तुमचे सगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न नक्की करू आणि आपण ह्या प्रोग्रामला किंवा परिसंवादाला सुरुवात करू। तर डाएटचे सिक्रेट्स हा आपला पहिला विषय आहे। आणि डाएट हा शब्द जो आहे, हा शब्द ग्रीक शब्द आहे। तर ग्रीक मध्ये त्याचा अर्थ असा होतो की हेल्दी लाईफस्टाईल, म्हणजे निरोगी आणि उत्तम जीवनशैली। आता ही जीवनशैली किंवा हे डाएट किंवा आहार कसा असावा यावर डाएटरी गाईडलाईन्स लिहिलेल्या गेलेल्या आहेत।
आणि खास करून त्या भारतीय लोकांसाठी. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन NIN हैदराबाद ही संस्था भारतीयांसाठी एक पौष्टिक, सकस आणि संतुलित आहार कसा असावा याबद्दल आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असते. हे मार्गदर्शन आपल्याला स्वास्थ्य मिळवण्यासाठी उपयोगी तर पडतेच, पण त्याचबरोबर आपल्याला रोगप्रतिकार शक्तीवर्धक आहार म्हणजेच इम्युनिटी बूस्टर डाएट तो कसा असावा ह्याचेही गाईडलाईन्स आपल्याला तिथे अवेलेबल आहेत. यामुळे काय होतं की आपल्याला आजारांपासून पण प्रोटेक्शन मिळतं. तर समाजाच्या सर्व घटकांच्या स्वास्थ्यासाठी काही नियम बनवलेले आहेत आणि हेच आहेत डायटरी गाईडलाईन्स ज्या ICMR NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी बनवलेले आहे. तर जर का आपण हे नियम किंवा ही नियमावली फॉलो केली तर नक्कीच आपल्याला आपलं स्वास्थ्य जपता येईल. तर आज आपण प्रथम जाणून घेऊया की स्वास्थ्य म्हणजे काय. स्वास्थ्य म्हणजे काय हे तुम्हाला समोर एक व्याख्या दिसते. ही व्याख्या WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी ही बनवलेली व्याख्या आहे. त्याचा अर्थ साध्या सोप्या भाषेमध्ये असं आहे की जर का आपण वर्षभर आजारी नाही पडतो, म्हणजे मला काहीही व्याधी नाही झाला किंवा आजार पण नाही आलं, मग मी हेल्दी आहे किंवा माझं स्वास्थ्य मी टिकवलेलं आहे असं नसून तुमचं स्वास्थ्य जे आहे हे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा हेल्दी असलं पाहिजे. तर हे हेल्दी राहणं म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींमध्ये हेल्दी राहणं असं आपण समजतो. ही त्याची व्याख्या आहे. तर आज आपण बघणार आहोत की फिजिकल हेल्थ. ठीक आहे. तर हेल्थ इज वेल्थ सगळ्यांना माहिती आहे. हेल्दी डाएट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते केलं पाहिजे. हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वस्थ राहिलं पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला इंटरनेटवर पण सगळ्या गोष्टी माहिती पडतात. पण हे सगळं माहित असूनही कधी कधी आपल्याला ते का साध्य करता येत नाही किंवा अशी कोणती कारणं आहे की हे सगळं साध्य करण्यासाठी खूप अडचणी येतात. आता वजन कमी करणे असो किंवा वजन कमी असलेलं वाढवणे असो किंवा कुठल्याही आजारामध्ये वजन नियंत्रित करणे किंवा वेट मॅनेजमेंट असो, हे करताना आपल्याला खूप अडचणी का बरं येतात. तर हेल्दी डाएट आहे, एक्सरसाइजेस आहेत, हेल्दी लाईफस्टाईल आहे, हे सगळं मी उद्यापासून चालू करते किंवा महिन्याची 1 तारीख येऊ दे मग मी सगळं स्टार्ट करणार. हे आपले प्लॅन्स असतात. खूप लोक असे प्लॅन्स करतात आणि तो होतं काय की तो उद्याचा वार कधी येत नाही किंवा महिन्याची 1ली तारीख कधी येत नाही आणि त्यामुळे हे पुन्हा आपलं सगळं गडबड होते आणि पुन्हा आपलं सगळं डाएट सगळं राहून जातं. बरं, कसं बसं आपण सुरू केल्यावर मध्येच काहीतरी काम येतं. म्हणजे काय होतं की कुणाच्या एक्झाम्स असतात, मुलांच्या एक्झाम्स असतात, ऑफिसमध्ये मीटिंग्स असतात किंवा अचानक गावी जावं लागतं आणि त्याच्यावरती आपल्या भारतात 365 दिवसांमध्ये 366 सण असतात. झालं कोणाचा वाढदिवस आहे, कोणाची लग्नाचा वाढदिवस आहे, पार्टी आहे, प्रमोशन आहे, मुंज आहे, काही एक ना अनेक अशी कारणं असतात की ज्यामुळे आपलं डाएट, व्यायाम, लाईफस्टाईल ही सगळी जी स्वप्न असतात ती सगळी पुन्हा मागे पडतात आणि आपण विचार करतो की अरे मी सुरुवात तर करणार होतो पण नाही झालं. डाएट डाएट ह्या शब्दाला सगळेच घाबरतात. सगळेच घाबरतात म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की सगळ्यांना त्याच्याबद्दल गैरसमजूत आहे. हे मी आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे. माझ्याकडे प्रत्येक पेशंटला जर का मी सांगितलं की तुझं बाबा एक 10 किलो वजन जास्त आहे आणि तुला जरा प्रॉपर वेट मॅनेजमेंट करण्याची गरज आहे आणि त्यासाठी तुला डाएट आणि एक्सरसाइज केली पाहिजे. तर जेव्हा हा डाएट वर्ड उच्चारला जातो, शब्द उच्चारला जातो, त्याच वेळेला सगळ्यांच्या मनामध्ये भरपूर गैरसमज येतात आणि ते काय असतात. तर डाएट म्हणजे तुम्ही आम्हाला एकदम प्लांट फूड देणार, म्हणजे एकदम बॉइल्ड फूड किंवा मग समजा नुसतेच फळं देणार, नुसते ज्युसेस देणार किंवा सॅलड्स खायला देणार, काकडी गाजर वगैरे हेच खा, ह्याच्यावर दिवसभर राहा किंवा रात्रीचं एक मिल्क शेक देणार किंवा प्रोटीन शेक देणार किंवा मग एखादा काढा देणार, एखादं स्किप करायला सांगणार, रात्रीचं जेवण जेवायचं नाही, सकाळचा ब्रेकफास्ट खायचा नाही, व्यायाम सुद्धा खूप करायला लागणार. ठीक आहे. ह्या अशा सगळ्या गैरसमजुती असतात आणि त्यामुळेच काय होतं की पहिल्यांदा प्रत्येक जण डाएट करण्याकडे त्याचा कल कमी असतो किंवा तयार नाही होत. ह्याच्यापेक्षा आणखी बरीच कारण असतात आणि त्यातलं आणखी एक कारण म्हणजे आमच्या घरी म्हणजे खानदानात पूर्ण सगळे ओव्हरवेट आहेत. ओव्हरवेट म्हणलं नाही ना,
ते म्हणणार आमच्या सगळ्या खानदानामध्ये सगळी लोक हेल्दी आहेत, हेल्दी, खूप छान गोंडस असं नाव दिलं जातं. ठीक आहे. पण त्यामुळे काय म्हणतात की नाही, माझ्याकडे सगळेच, माझी आई वडील भाऊ सगळे वजनाने जाड असल्यामुळे, स्थूल असल्यामुळे माझं वजन कमी होणं किंवा नियंत्रित होणं अशक्य आहे, त्यामुळे मॅडम ते शक्य नाही. हे पण झालं एक कारण. ठीक आहे. हे एखाद्या इंग्लिश म्हणीसारखं झालं, ओबेसिटी रन्स इन द फॅमिली बिकॉज नो वन रन्स इन द फॅमिली. करेक्ट. कारण काय आहे हे ते जाणून घ्यायचा प्रयत्न फार लोक कमी करतात. पण त्यावर जर का काम करता आलं तर किती किती सोपं होऊन जाईल, आणि हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. बरं, डाएट करायला येणारी लोक आणखी काय काही वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नवीन नवीन स्टाईलचे जीन्स आले, टॉप्स आले, क्रॉप टॉप्स आले. मुली आहेत ना, मुलीचं जनरली अशी कारण असतात, किंवा ते मला होत नाहीये बरोबर, प्रॉपर फिटिंग होत नाही, म्हणून मला वजन कमी करायचंय आणि म्हणून मला डाएट करायचं. दुसरे असतात की मॉलमध्ये माझ्या साईजचे कपडे मिळत नाहीत इझिली, प्लस साईज मिळत नाही, फार कमी स्टोर्स असतात प्लस साईज, त्यामुळे XXL पर्यंत मिळतात, XXL पर्यंत मुश्किलीने मिळतात, पण मग ते इझिली मिळत नाहीत आणि पाहिजे त्या स्टाईल मध्ये मिळत नाही, आणि म्हणून वजन कमी करायचं असतं आणि म्हणून डाएट करायचं असतं. काहींचं तर लग्न 1 महिन्यावर येऊन ठेपलेलं असतं आणि त्यावेळेला आपल्याला एकदम जाग येते की अरे 1 महिन्यानंतर माझं लग्न आहे आणि मला वजन नियंत्रित करणं खूप आवश्यक आहे, का तर माझे छान फोटोज येणार, किंवा मी लग्नासाठी शॉपिंग केलेले जे काही कपडे आहेत ते मला फिट बसले पाहिजेत, त्याच्यात माझं पोट पण दिसतं आणि त्यामुळे 1 महिन्यात मॅडम माझं वजन कमी करून द्या. अशा प्रकारचे पेशंट्स असतात. काही पेशंट्स तर असे असतात की आई मुलीला घेऊन येते की ही माझी मुलगी भाज्या खात नाही, फळं खात नाही, बघा किती कमी झालंय वजन, बारीक झालीये, आणि हिचं कसं होणार पुढे वगैरे वगैरे, आणि म्हणून ती मुलीला असं खेचून घेऊन आलेली असते, आणि म्हणून आई घेऊन आली आहे म्हणून मला हा ठीक आहे मला डाएट करायचं. वेगळ्या आणखी काही लोक असे असतात की नवरा घेऊन येतो बायकोला की आमचा जोडा तेवढा चांगला दिसत नाहीये, वजनामध्ये फरक आहे दोघांच्या, आणि तुम्ही प्लीज हिला सांगा, हिला डाएट करायला सांगा किंवा मॅनेजमेंट करायला सांगा. कधी कधी उलटा पण होतं, बायको घेऊन येते नवरा. अशा खूप सारी उदाहरणं आहेत. पण मला खरं कौतुक काही कॉलेजमधील मुला मुलींचे वाटले जेव्हा ते मला विचारायला आले की मॅडम मी जो काही आहार घेत आहे तो माझी फिटनेस मेंटेन करायला योग्य आहे का, तुम्ही मला समजून सांगाल का. खरं सांगते, असं जेव्हा प्रत्येक व्यक्ती करेल किंवा विचार करेल किंवा येईल त्यावेळेला तुम्ही खरंच तुमच्या आहाराबद्दल किंवा तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करताय असा त्याचा अर्थ. थोडक्यात काय, हेल्थ इज वेल्थ आणि इट्स अ प्रिशियस ट्रेजर, आणि त्याला काहीही पर्याय नाही. आता पहिलं आपण काय करायचं असं असेल तर ह्यासाठी आम्ही पुढची स्लाइड आहे की एक छोटे छोटे एक मुद्देसूद तुम्हाला काही पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला खूप सोपं समजायला जावं म्हणून. तर पहिल्यांदा तुम्ही काय कराल की तुम्ही तुमचे गोल्स काय ते ठरवा. आता गोल्स म्हणजे काय, तर समजा एखाद्याला वजन कमी करायचं, एखाद्याला वाढवायचं, किंवा वजन एखाद्याला मेंटेन करायचं, किंवा फक्त स्टॅमिना वाढवायचा आहे म्हणून मला डाएट करायचं, किंवा फिटनेस लेवल वाढवायची स्पेसिफिक पण कारण असतं, किंवा ब्लड शुगर मला आत्ताच डिटेक्ट झालेलं आहे आणि ते मला कंट्रोल करायचंय, किंवा माझा ब्लड शुगर मला डायबिटीज गेली 10-15 वर्ष आहे पण कंट्रोल होत नाही म्हणून मला डाएट करायचंय, किंवा ब्लड प्रेशर नॉर्मलला आणायचंय आणि म्हणून मला डाएट करायचंय. हार्टच्या आजारांची सुरुवात दिसते, मी एक हेल्थ चेकअप केलं आणि त्याच्यामध्ये माझं कोलेस्ट्रॉल थोडंसं हाय आलेलं आहे, थोडस इकडे प्रोटीन्स कमी आहेत, हे कमी आहेत, मला डाएट करायचंय. असं काहीही, असे काहीही उदाहरणं असू शकतात किंवा काहीही तुमचे गोल्स असू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही, तुमचे गोल्स काहीही असू देत, पण पहिलं काम हे करा की तुमचं गोल निश्चित करा. माझी मैत्रीण सकाळी उठून वॉकिंगला जाते आणि तिने चांगलं 10-15 किलो डाएट वजन कमी केलेलं आहे आणि म्हणून मला करायचंय, हा गोल असू शकत नाही. तुम्ही काय करा, तुमचा स्वतःचा तुम्हाला सूट होईल आणि तुम्ही करू शकाल असा काय तो गोल किंवा ध्येय लक्षात घ्या आणि ठरवा. ही झाली पहिली स्टेप. मग काय करा की ह्या गोल्स मध्ये आपण काय काय छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो ते ठरवा. सुरुवातीला काय करा, सोपे सोपे मार्ग निवडा. सोपे सोपे मार्ग म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ठरवलंय की आता मला वजन कमी करायचं, एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. वजन कमी करायचं ठरवलंय, मग तुम्ही असं ठरवलंय की मला बाबा 7 दिवस म्हणजे आठवड्याचे 7 दिवस चालता येणार नाही किंवा वॉकिंग करता येणार नाही, मला वेळ नसतो, मग मी काय करणार, मी 3 दिवस चालेल आठवड्यातले,
ठीक आहे, तुम्ही जेव्हा ठरवता मनाशी की 3 दिवस मी चालणार आहे, वॉकिंग करणार आहे, तर तुम्ही ते नक्की 3 दिवस गेलं पाहिजे. हे झालं तुमचं छोटं छोटं ध्येय आणि ते तुम्ही नक्की पूर्ण करा. फॉर एक्झाम्पल आणखी दुसरं म्हणजे की मी सॅलड खायला सुरुवात करणार आहे, की जे मी खात नाही. ठीक आहे, 2 वेळेला सॅलड खातो, समजा सकाळी, दुपारी आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी सॅलड खायला सुरुवात करणार आहे. हे तुम्ही ठरवलं तर ते फॉलो करा. फक्त एकच गोष्ट ठरवा आणि ते फॉलो करा. तुमच्याकडे जर का असे काही गोल्स तुम्हाला ठरवता येत नसतील किंवा काही सोपे सोपे मार्ग तुम्हाला सुचत नसतील, तर नक्की तुमच्या न्यूट्रिशनिस्टची मदत घ्या. आम्ही काय करतो की पूर्ण लाईफस्टाईल प्रमाणे, तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुमचं रोजचं जेवणाची पद्धत काय आहे, किंवा तुमचं रिलिजन, तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न खाता, किंवा तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला काय नाही आवडत अजिबात, ह्यापेक्षा भरपूर असे मुद्दे आहेत की जे लक्षात घेऊन आम्ही न्यूट्रिशनिस्ट तुमच्यासाठी एक पर्सनलाइज, एक कस्टमाइज डाएट लिहून देतो. आणि ते इव्हन तुम्हाला हे जे सोपे सोपे मार्ग आहेत ते सुद्धा तुम्हाला आम्ही सुचवू शकतो. त्यामुळे न्यूट्रिशनिस्टची मदत नक्की घ्या. पुढे काय कराल तुम्ही, जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल करा. म्हणजे काय करायचं, जीवनशैलीमधील बदल. आता सकाळी उठायची सवय नाहीये मला, समजा मी 8 वाजता उठते किंवा 9 वाजता उठते, तर मग आपण ठरवले की आता आपल्याला काहीतरी करायचंय, गोल्स. ठीक आहे, मग काय करायचं की सकाळी लवकर उठायचंय मला, मी उशिरा उठते, मला सकाळी लवकर उठायची सवय लावायची. रोज अलार्म लावा, रिमाइंडर लावा, अशा खूप गोष्टी आहेत. आजकाल तर ऍप्स आलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा वापर करा. कोणाची तरी मदत घ्या आणि मग ह्या गोष्टी सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल सकाळचा शांत बसून नाश्ता करायचा. नेहमी घाई गडबड होतो, अर्धवट नाश्ता केला जातो, कधी केलाच जात नाही, असं असतं. म्हणजे तुम्हाला समजते की बाबा इथे कुठे चूक होते आपण. मग शांत बसून नाश्ता करायचा. किंवा जंक फूडची सवय कमी करायची. रोज माझं काही ना काहीतरी खाल्लं जातं जंक फूड, मी आता कमी करणार, असं जर का ठरवलं तर ती पण कमी करायची. हे पण तुम्ही ठरवलंय. हे छोटे छोटे बदल आहेत. रोज चहा बरोबर आपण एक बिस्किटचा पुडा खायची सवय. हा, तर मला कळलंय की नाही बिस्किट कमी खायचे, मग ती पण सवय. जेवल्यानंतर गोड काहीतरी खायलाच लागतं मला, ओके, ते पण मला कमी करायचंय, कॅलरीज कमी करायचे, असं आपण ठरवलंय. तर हे छोटा बदल करताना तुम्ही हे नक्की करा की हे मी नक्की करणार आहे. आणि हे करण्यासाठी काय करा, तुम्हाला एक छान उपाय सांगते. एक वही तयार करा किंवा एक बुक तयार करा छोटंसं, आणि त्याच्यामध्ये ही सगळी यादी बनवा, लिस्ट बनवा की मला मी हे 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 बदल करणार आहे. आणि जेव्हा एक बदल तुम्ही घेतलात रोज, त्यावेळेला त्या पॉइंट समोर एक टिक मार्क करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला एक समजेल की बाबा ओके, मी एक ध्येय पूर्ण केलं. आणि खरंच तुम्हाला सांगते ही छोटीशी गोष्ट आहे, तुम्हाला वाटेल, पण ह्या गोष्टीमुळे तुम्हाला एक समाधान मिळतं की या आय कॅन डू समथिंग आणि आय हॅव डन समथिंग. आणि ती पॉझिटिव्हिटी जी असते ती खूप महत्वाची असते. त्यामुळे ती यादी तयार करा, एक छोटीशी गोष्ट आहे ती, आणि नक्की करून बघा आणि तुम्ही ती नक्की करा. दुसरं काय आहे, चौथा पॉइंट आहे, तर रेडीमेड जीवन. सगळ्यांना माहितीये की आता जे सध्या पण चालू आहे ते पण रेडीमेड जीवन आहे. प्लीज त्याला टाटा बाय बाय करा. ओके, रेडीमेड जीवन मध्ये काय होतं तुम्हाला माहितीये सगळं, की बसल्या बसल्या एका क्लिकवर आपण खूप काही गोष्टी करू शकतो. जेवण मागू शकतो, ऑर्डर्स देऊ शकतो, पेमेंट करू शकतो, ऑनलाईन शॉपिंग करू शकतो, बसल्या बसल्या होम अप्लायन्सेस वगैरे मागू शकतो. इव्हन आपण ते मागून आपण घरामध्ये सुद्धा माझा त्रास कमी होईल असं काहीतरी बघू शकतो. मागच्या वेळेला काही तुम्ही गेले होते एका मॉलमध्ये, तिथे मला एक रोबोट दिसला. तो सगळं त्याला जस्ट चार्ज करायचा, सोडून त्याचा घरामध्ये बसल्या बसल्या तो रोबोट सगळी धूळ, अगदी छोटे छोटे कागदाचे कप्पे वगैरे सगळं तो साफ करून ठेवतो. काहीच करायचं नाहीये आपल्याला, बरोबर. काय करायचंय तर बस एक बटन दाबायचंय आणि बस सगळी कामं होतात. सगळी बिलं भरतो आपण, आजकाल लाईन लावायची गरज नाहीये. जॉब तो सुद्धा ऑनलाईन झालाय. पॅन्डेमिकमुळे तर आपल्याला ते सवय झाली सगळ्यांची. आज आपण पण बोलतोय हे ऑनलाईन, हे पण पॅन्डेमिकमुळे किंवा ऑनलाईन मुळे शक्य झाले. काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, पण काही डिसएडव्हान्टेज पण आहेत, नेगेटिव्ह गोष्टी पण आहेत. काय होतंय त्याच्यामुळे, सगळं मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत, त्याच्यामुळे होतं काय की फक्त बोटांचा व्यायाम होतो, बाकी कशाचाही व्यायाम होत नाही, काही होत नाही. त्यामुळे रेडीमेड जीवन मॅक्सिमम जेवढं विचार करता येईल तेवढं तुम्ही विचार करा आणि तुम्ही त्याला टाटा बाय बाय करा. नेक्स्ट पॉइंट आहे, रीड बिफोर इट. आपण मार्केटमधून वस्तू आणतो, बाजारामध्ये खाद्यपदार्थ विकत घेतो, त्यावेळेला आपल्याला तेवढी सवय नसते की आपण त्या पॅकेटमध्ये बॅक साईडला ते न्यूट्रिशनल व्हॅल्यूज किंवा इन्फॉर्मेशन लिहिलेली असते, ती जनरली वाचली जाते. जास्तीत जास्त आपण काय करतो, डेट बघतो, कुठल्या डेटला पॅकिंग झालेलं आहे, पण त्यावर न्यूट्रिशनल व्हॅल्यूज हे लिहिलेली असतात आणि ते वाचणं खूप आवश्यक असतं. आता
जर एखाद्या प्रत्येक विक्रेत्याला जर का खाण्याचा पदार्थ विकताना त्यामध्ये वापरलेल्या वस्तू त्यांनी काय काय वापरलंय तो पदार्थ बनवायला हे लिहिणं बंधनकारक असतं. तसंच ती यादी किंवा ती न्यूट्रिशनल व्हॅल्यूज वाचणं हे सुद्धा आपण स्वतःला बंधनकारक करून घेतलं पाहिजे. आणि हा बदल जो आहे तो आजपासून सगळ्यांनी करा. आणि आपण का करायचं असं, त्याच्यावरचं लेबल का वाचायचं असं, तर त्या लेबलवर असं तुम्हाला बरेचसे ना एकदा ट्राय करा, वाचून बघा तुम्ही एखादा पदार्थ त्याच्यावर तुम्हाला लिहिलेलं सापडेल सॅच्युरेटेड फॅट्स किंवा मग शुगर, ट्रान्स फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, एनर्जी, सॉल्ट, प्रिझर्वेटिव्ह किंवा मग फूड कलर हे सगळं लिहिलेलं असतं त्याच्यावर. आणि ह्या सगळ्या गोष्टी वाचणं का गरजेचं आहे तेही महत्वाचं तुम्हाला सांगते. आणि इथे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवायचं. मी ह्या सेशनच्या एंडला ते आपण बघू की किती लोकांनी उत्तर चांगलं दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे. ह्याचा प्रश्न हा असा आहे की एक कोल्ड्रिंक, एक ग्लासभर कोल्ड्रिंक म्हणजे समजा 250 ml चं कोल्ड्रिंक आहे किंवा ज्यूस आहे, कुठल्याही फ्रूटचं ज्यूस जे मार्केटमध्ये मिळतं रेडीमेड, ठीक आहे, त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात चॅट बॉक्स मध्ये टाका. किंवा सिंपल लेज आहे, कुरकुरे आहे किंवा काही बालाजी आहे, काही गोटे डायमंड असे जे ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये जे पोटॅटोचे चिप्स, आपण एक एक्झाम्पल घेऊया की बटाट्याचे चिप्स जे की एक पॅकेट साधारण ते 28 ग्रॅम्स असतात, साधारण 10 ते 15 किंवा 17 त्याच्यामध्ये चिप्स असतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये एनर्जी किती आहे किंवा कॅलरीज किती आहेत, त्याच्यामध्ये फॅट्स किती असतात, तर या दोनची उत्तरं जर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकली मला कळेल. मी शेवटला बघणार आहे की किती लोक खरंच आज जमा झालेली 60 लोक जे आहेत ते किती डाएट कॉन्शियस आहेत किंवा हेल्थ कॉन्शियस आहेत. तर ह्याचं उत्तर मी देते तुम्हाला आत्ताच, कारण आपल्याला पुढे पण जायचंय. तर फॉर एक्झाम्पल मी त्या दोन प्रश्नांचं उत्तर देणार नाही, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते की एक पिझ्झाचा स्लाइस आहे, एक रेग्युलर पिझ्झा आहे आणि त्याचा स्लाइस आहे, तर त्या स्लाइस मध्ये कॅलरीज किती असतात. तर तो स्लाइस जो असतो तो साधारण 250 ते 300 कॅलरीज आपल्याला देतो. एक स्लाइस, अख्खा पिझ्झा नाही, म्हणजे एक स्लाइस अराउंड 300 कॅलरीज, म्हणजे जवळजवळ आपण एक बसून पोटभर केलेला नाश्ता, जो सकाळचा नाश्ता जो हेवी असतो तो नाश्ता मिळून जेवढ्या कॅलरीज आपल्याला मिळतात तेवढ्या फक्त एका स्लाइस मधून मिळतात. दुसरं एक्झाम्पल, कॉमन एक्झाम्पल, एक वडा, बटाट्याचा वडा, बटाटा वडा जो आपण मिळतो नेहमी, तो विदाउट पाव, मी फक्त एक वडा सांगते, तर तो वडा आपल्याला किती कॅलरीज देतो किंवा उष्मांक आपले किती वाढतो, तर 150 उष्मांक म्हणजे कॅलरीज, 150 कॅलरीज वाढ होत होते. 2 वडे आपण खाली, एक वडा खाऊन गप्पा बसत नाही आपण, 2 वडे तरी कमीत कमी खातो, म्हणजे ते काय झालं, पुन्हा 300 कॅलरीज झाले. म्हणजे 2 वडे खाऊन सुद्धा आपण वरून आणखी परत काही ना काहीतरी एक चहा पिणार, ज्यूस पिणार किंवा आणखी काहीतरी सँडविच खाणार तर आपलं पोट भरतं. आपण न कळत म्हणजे किती कॅलरीज खात असतो. आणि हे जर तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही त्याच्या पाठीमागचे त्या पॅकेटच्या वरती दिलेले कॅलरीज किंवा न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन वाचाल. आता तुम्ही म्हणाल वड्यावर आणि समोशावर आणि भजीवर थोडी ना कॅलरीज दिलेले असतात, ह्याचं पण उत्तर आहे माझ्याकडे. ह्याचे गुगलवर जाऊन थोडं स्मार्ट व्हा आणि गुगलवर जाऊन त्याची माहिती काढा, त्याचे नोट डाऊन करा. अगदी रेडी रेकनर पण अवेलेबल आहेत इंटरनेटवर. ह्या इंटरनेटचा असा, ऑनलाईनच्या किंवा इंटरनेटचा गुगलचा असा पण एक चांगला फायदा करून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त ऍप्स आहेत, खूप प्रकारचे ऍप्स आहेत जे की तुम्हाला सांगतील किंवा किती प्रत्येक पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत किंवा हा पदार्थ तुम्हाला काय काय देतो, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे का, त्याच्यामध्ये विटामिन्स आहेत का, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत का, हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन रेडी अवेलेबल आहे. ते पण कसं बोटावर अवेलेबल आहे, त्याचा फायदा करून घ्या, ठीक आहे. तर ही गोष्ट फार महत्वाची आणि म्हणून मी हा मुद्दाम पॉईंट टाकलाय की रीड बिफोर ईट. कारण तुम्ही जर का तुम्हाला कॅलरीज किती खातोय आणि आपल्याला दर दिवसाला कॅलरीज किती लागतात आणि मी किती खातो हे जर का तुम्हाला कळलं, त्याच्यासाठी न्यूट्रिशनिस्टची गरज नाहीये बरं. तर तुम्हाला खूप सोपं जाईल हे काम करायला की तुमचे जे अडचणी आहेत किंवा तुमचे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील. 6वा पॉइंट आहे की साध्या सोप्या जेवणाच्या पद्धती शिका. येस, कुक अगदी बनवा. मी तर इथे जर का जेंट्स लोक कोण असतील तर त्यांना आवर्जून सांगेन, किंवा मुलं असतील कॉलेजमधली तर त्यांनाही मी सांगेन की प्लीज तुम्ही जेंट्स आहात म्हणून जेवण बनवायचं नाही. आई बनवून देईल, बहीण बनवून देईल, बायको बनवून देईल, नाही, तुम्ही स्वतः पण शिका छोट्या छोट्या पद्धती. मी असं नाही म्हणत की पूर्ण जेवण शिका. आणि हे आपण का करायचं, तर आपल्याला छोट्या छोट्या हेल्दी रेसिपीज घ्यायला हव्यात.
फॉर एक्झाम्पल उकडणं, बॉईल करणं, कुकरला लावणं, पॅनवर सॉते करणं, अशा छोट्या छोट्या ज्या पद्धती आहेत, रेसिपीज आहेत, त्या सगळ्या तुम्हाला यायला पाहिजे. मी तर म्हणेन मुलांना, लहान मुलांना घेऊन पण शिकवा. का करायचं असं? तर लहान मुलांना तुमच्यासोबत पण तुम्हाला लहान मुलांना सांगता येईल की बाबा मी हेल्दी रेसिपी शिकतोय कशासाठी, तर स्वास्थ्य माझं चांगलं ठेवण्यासाठी किंवा माझ्या कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी. आणि हे ती गोष्ट तुम्हाला बालपणापासून तुम्ही पण शिकली पाहिजे की तुम्ही जे बनवताय ते हेल्दी आहे की नाही हे पडताळून पाहणं. त्यामुळे काय करायचं की हेल्दी रेसिपी शिकायची. ही फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. याच्यामध्ये एक आणखी एक गोष्ट, मला एक पॉइंट आहे की भारतीय जे आपली स्वयंपाक करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये भरपूर अशा त्रुटी आहेत किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी, जसं की मला एक उदाहरण सुचलं याच्यामध्ये. माझ्याकडे पेशंट आली क्लिनिक मध्ये की मॅडम लवकर लवकर तपासा, मला जायचंय घरी, उशीर होते. मी म्हटलं काय होतं, का बरं, काय एवढी घाई गडबड करायची? तर नाही, मी आता तुमच्याकडे लाईन मध्ये बसली होती, 2 पेशंटच्या आधी बसली होती, जवळजवळ अर्धा तास झाला. घरात मी गॅसवर ना भाजी ठेवून आली आहे उकळायसाठी किंवा डाळ ठेवून आली आहे उकळायसाठी, मी जाईपर्यंत ती उकळलेली असेल, शिजलेली असेल. विचार करा, अर्धा तास ती बाई बसली होती तिथे माझा नंबर, तिचा नंबर येण्यासाठी. त्याच्यानंतर मी तिला चेक करणार, नंतर ती घरी जाणार. जवळजवळ पाऊण तास ती डाळ उकळलेली असेल किंवा पाऊण तास ती भाजी शिजली असेल. ही कॉमनेस्ट मिस्टेक आहे जी आपण भारतीय करतो, की आपण एकदम भरपूर शिजवून ओव्हर कुकिंग करून आपण जे जेवण बनवतो. त्याच्याने होतं काय, त्याच्याने त्याच्यामधले सगळे विटामिन्स, मिनरल्स किंवा जे आवश्यक असे बरेचसे खनिज असतात ते सगळे उडून जातात किंवा वाया जातात. आणि मग ते शिजवलेलं अन्न आपण खाऊन आपल्याला न्यूट्रिशन मिळत नाही. मग आपल्याला वाटतं की अरे मी सगळ्या भाज्या खातो, अरे मी सगळी डाळ खातो, डाळ भाजी भात चपाती सगळं खातो, नॉनव्हेज खातो, सगळं खातो, पण मी माझ्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काय आहेत, माझं रक्त कमी का आहे, हिमोग्लोबिन कमी का आहे, व्हिटॅमिन B12 कमी का आहे. तर आपल्या रोजच्या ह्या जेवण बनवण्याच्या पद्धतींमध्ये ह्या अशा गोष्टी आपण करत असतो, कळत न कळत करत असतो. त्यामुळे प्लीज तुम्ही ह्या गोष्टीला मुद्दाम मी हा आज पॉईंट टाकलेला आहे की तुम्ही हेल्दी रेसिपीज कशा शिजवायच्या किंवा बनवायच्या. अजिबात जेवण असतं जे आपण बनवतो ते कुकरला पण लावू नये असं आम्ही सांगतो. जे गॅसवर शिजवता येईल किंवा कमी पाण्यामध्ये शिजवणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या विषयावर बोलायला गेलो तर तो एक सेल्फ एक वेगळा टॉपिक आहे. तर ही गोष्ट एक महत्वाची. 7वा पॉईंट आहे की सगळ्यात महत्वाचं, मी तर आज जमलेल्या सगळ्या लोकांना सांगेन, प्रोटीन्स, प्रथिने याच्यावर PhD करा, लिटरली PhD करा. खरोखर एक विषय घ्या आणि तुम्हाला जेवढी माहिती जशी कुणाकडून कशी गुगलवर कुठून पण मिळेल, तुम्ही प्रोटीन्सवर माहिती काढा. आणि ते प्रोटीन्स कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये आहेत, कुठल्या भाज्यांमध्ये आहे, कुठल्या डाळींमध्ये जास्त आहे, कुठल्या नॉनव्हेज फूड मध्ये जास्त आहे, आपण किती खाल्लं म्हणजे किती प्रोटीन मिळतं, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला काही न्यूट्रिशनिस्ट कडे जायची गरज नाही. तुम्हाला सगळं अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे, पण त्याचा वापर करा. तुमच्या वजना इतकं प्रोटीन तुम्ही रोज आणि रोज खाल्लं पाहिजे. वजना इतकं, मी जर का 50 किलोची आहे तर 50 ग्रॅम प्रोटीन मी खाल्लं पाहिजे. ठीक आहे, जसं तुमचं वजन जास्त असेल तेवढं ग्रॅम्स प्रोटीन तुम्हाला गेलं पाहिजे. तर ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आजच्या पूर्ण सेशन. का तर आपलं इंडियन डाएट जे आहे, इंडियन डाएट आपण खूप कमी खातो, ते डेफिशियंट आहे. आपण जास्त काय खातो, कार्बोहायड्रेट्स, म्हणजे काय खातो, पिष्टमय पदार्थ, चपाती आहे, भात आहे, ब्रेड, भाकरी, मैदा, ह्याच्यापासून बनलेले जे पदार्थ आहेत हे सगळे आपण खूप जास्त प्रमाणात खातो आणि म्हणून आपल्याला पुढे आजारपण दिसतात. ठीक आहे. 8वा पॉईंट आहे, तुम्हाला जमतील असे व्यायाम शोधा आणि त्या व्यायामाची शास्त्रशुद्ध माहिती करून घ्या, शिकून घ्या, ट्रेनर्स कडून शिकून घ्या. कोणीतरी म्हणजे आपण आपल्या मनाने मी फक्त 15 मिनिटच चालणार, मी रोज फक्त अर्धा तासच चालणार, किंवा मी फक्त मला आवडतं मी फक्त आठवड्यातून 1 दिवस ते टेबल टेनिस लावणार किंवा मी बॅडमिंटन माझ्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर खेळणार, 2 दिवस आठवड्यातून करणार, बस झाला माझा व्यायाम. ठीक आहे, हे तुम्ही ठरवलं, तुमची चूक नाहीये त्याच्यामध्ये. तुम्हाला प्रॉपर त्याच्याबद्दलची माहिती नाही किंवा व्यायाम कसा करावा, किती वेळात करावा, कुठल्या प्रकारचे व्यायाम करावे, किती वेळपर्यंत तो व्यायाम केला पाहिजे, इंटेन्सिटी म्हणजे काय, असं खूप मोठा एक टॉपिक आहे एक्सरसाइज म्हणजे. आणि त्यामुळे तुम्हाला जमेल आणि रोज करायला आवडेल. फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जर का रनिंग करायला नाही आवडत उदाहरणार्थ, आणि तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला रनिंगच केलं पाहिजे, तर तुम्ही 2 दिवस कराल, आठवडाभर करा, जास्तीत जास्त 1 महिना करा, पण त्याच्यानंतर नाही करू शकणार कारण का तुम्हाला ते आवडत नाही. ठीक आहे, पण तेच जर का तुम्ही म्हणाल की मला सायकलिंग खूप आवडतं, मी 30-50 किलोमीटर सुद्धा सायकलिंग करू शकतो, मला आय एन्जॉय सायकलिंग,
ओके फाईन, सायकलिंग करा, त्याच्याच बरोबर योगा, कुणाला योगा आवडते, पण तुम्ही हे कॉम्बिनेशन एक्सरसाइजचे कॉम्बिनेशन जे असतात ते करणं फार महत्वाचं असतं आणि ते तुम्ही एक्सपर्ट करून जाणून घ्या. पण हा एक्सरसाइज हा टॉपिक किंवा पॉइंट फार फार महत्वाचा आहे. फक्त जेवायची वेळ झालीये म्हणून जेवू नका. लिसन टू युअर बॉडी. हा जो हे जे सेंटेन्स आहे खूप महत्वाचं आहे. तुमच्या शरीराचं तुम्ही स्वतः ऐका. आपण बिलकुल ऐकत नाही आपल्या शरीराचं. कधी कधी असो. आता काही लोक सुज्ञ असतात, नाही असं नाही. पण जास्तीत जास्त करून काय होतं की आपण एक एक साचा ठरलेला असतो की सकाळी 8 वाजता नाश्ता करायचा, 1 वाजता जेवायचं, संध्याकाळचं 5-6 वाजता चहा पाणी घ्यायचं आणि रात्री 10 वाजता जेवायचं, संपलं. आपण हे जे टायमिंग आहेत ना ते बऱ्याचदा कळत न कळत फॉलो करतो, कारण आपल्याला असं पूर्वापार चालत आलेलं असतं की नाही 1 वाजता जेवणाची वेळ आहे. आता काही असे पण लोक आहेत जे वर्किंग आहेत किंवा त्यांचं फील्ड वर्क आहे, त्यांचं तर टायमिंगच नसतो काही. मग ते काय करतात माहितीये की अरे मला तर पुढे मीटिंग आहेत 2-4 आणि आता वाजले किती 11 आणि 2-4 मीटिंग म्हणजे 4 वाजतील, मग नाही होणार, शक्यच नाही, मग मी जेवूच शकणार नाही, 4 वाजतील जेवायला, मग मी 11 वाजता जेवून घेतो. पण 11 वाजता तुम्हाला भूक लागलेली आहे का? का जेवणार आहात तुम्ही? तर तुम्हाला पुढे वेळ मिळणार नाही. हे चुकीचं आहे. तुम्हाला जर का 11 वाजता खरंच भूक असेल तुम्ही जेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याला म्हणतात लिसन टू युअर बॉडी. आपण असं करण्याने काय होतं की जर का 11 वाजता तुम्हाला भूक नाहीये आणि तुम्ही खाऊन घेतलं आणि तुम्ही अगदीच 9 वाजता जेवला, नाश्ता केला असेल आणि 11 वाजता तुम्ही जेवताय, 9 वाजताचं जेवण जे आहे किंवा नाश्ता जो आहे तो अजून पचलेला नाहीये आणि तुम्ही लगेचच 11 वाजता जेवताय, मग ते काय होतं की त्या 11 वाजताच्या जेवणाची तुमच्या शरीराला गरज नाहीये, पण तुम्ही ते ठरवलंय, तुमच्या शरीराला गरज नाही. मग शरीर काय करतं, असं जेवण जे आहे ते कम्प्लिटली फॅट्स मध्ये कन्वर्ट करून आपल्या बॉडीवर जमा करून ठेवतं, डिपॉझिट करून ठेवतं. असं जर का सारखं सारखं होत गेलं तर काय होणार आहे, नॅचरली तुमच्या सगळ्या शरीरावर फॅट्स जमा होतील. म्हणूनच तर पोट वाढतं. पहिलं पोट का वाढतं, ते पोटाच्या वरती जागा खूप असते, म्हणून शरीर काय करतं, ठीक आहे आता राहू दे, आले जेवण जेवढं आलेलं आहे तेवढं येऊ दे, मी त्याचं फॅट्स मध्ये रूपांतर करतो आणि परत कधी गरज लागली तर मग मी त्याचा वापर करेन. ठीक आहे, त्यामुळे फक्त जेवणाची वेळ झाली म्हणून जेवू नका, तर तुम्ही खरंच स्वतःच्या शरीराचं ऐका. नेक्स्ट पॉइंट आहे, जे पदार्थ पाण्याने धुवू शकतो असे पदार्थ खाण्याकडे कल ठेवा. तुम्ही म्हणाल हे काय आहे, आता जे पदार्थ पाण्याने धुवू शकत नाही ते नक्कीच तुम्ही टाळा किंवा खूप कमी प्रमाणात खा. आता जे पदार्थ धुवू शकतो म्हणजे असे कुठले पदार्थ आहेत, भाज्या आहेत, फळं आहेत, नट्स आहेत, काही तुमचे ड्राय फ्रुट्स आहेत, हे असे जे पदार्थ आहेत जे की नॅचरली अवेलेबल आहेत ते जास्तीत जास्त खा. ठीक आहे, सॅलेड्स म्हणून आम्ही जनरली सॅलेड्स, भाज्या, पालेभाज्या, काजू बदाम वगैरे हे सगळे तुम्हाला निसर्गतः मिळतात, आपण स्वतः ते बनवत नाही, मॅनमेड नसतात ते. त्यामुळे ह्या गोष्टींचा खाण्याकडे जास्त लक्ष ठेवा किंवा त्याचा वापर जास्त करा. न्यूट्रिशन उत्तम ठेवा. न्यूट्रिशन उत्तम ठेवा फार महत्वाचा पॉइंट आहे. जसं एक डॉक्टर संगीता मॅडमनी स्टार्टिंगला सांगितलं, मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे काय हे पण तुम्ही जाणून घेणार. तर ह्या पॉइंट मध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्सचा भाग होतो. म्हणजे काय, तुम्हाला इन जनरल माहिती असेल की विटॅमिनची कमतरता म्हणजे काय, विटॅमिन B12 कमी असणं, विटॅमिन D कमी असणं, आजकाल सगळ्यांना माहिती. विटॅमिन D तर जवळजवळ 95% लोकांचं कमी असतं. ते का कमी असतं हेही लोकांना माहिती आहे, कारण आपण सनलाईटला एक्सपोज नसतो, आपल्याला सनलाईट मिळत नाही, आपल्याकडे पोल्युशन जास्त आहे, आपण शहरात राहतो, त्यामुळे आपल्यापर्यंत विटॅमिन D मिळत नाही. मग आपण काय करतो, विटॅमिन D चे सप्लिमेंट्स डॉक्टर्स म्हणतात की तुम्ही खाल्लं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त असे काही विटॅमिन्स आहेत जसे मॅग्नेशियम आहे किंवा काही प्रकारची खनिजे आहेत जसे पोटॅशियम आहे, सोडियम आहे, सिलेनियम आहे, अशा प्रकारचे जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत हे ना आपल्याला रोजच्या रोज लागतात. त्याच्यामध्ये आयरन पण आलं, कॅल्शियम आलं, हे आपल्याला रोज लागतं. आणि जर का तुमचा आहार बरोबर नसेल किंवा ते प्रॉपरली बॅलन्स नसेल, संतुलित नसेल, तर हे तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळत नाही आणि त्याच्यामुळे होणारे जे छोटे छोटे आजार असतात, कधी कधी ते मोठं रूप पण घेतात आजाराचं, पण हे तुम्ही टाळू शकता जर का तुम्हाला कळलं की बाबा हे सगळे न्यूट्रिएंट्स किंवा विटॅमिन्स आणि मिनरल्स माझ्या रोजच्या जेवणामध्ये मी कसे त्याचा अंतर्भाव करू शकतो. आणि हे तुम्हाला न्यूट्रिशनिस्ट एकदम, आमचं हे रोजचं काम आहे, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि फार किचकट आहेत, तर ह्याचा अभ्यास खूप करावा लागतो. आणि म्हणून तुम्ही जर न्यूट्रिशनिस्ट कडे गेला की तुम्हाला हे नक्की त्या प्रॉपरली प्लॅन करून देतील की तुम्हाला कुठल्या प्रकारचे पदार्थ रोज खाल्ले पाहिजे. तुम्हाला आम्ही सगळे ऑप्शन्स देतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला चूज करायला फार सोपं जातं. त्यामुळे
हे तुम्ही तुमच्या न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला ह्याच्यावर खूप चांगला सल्ला देऊ शकतात. आणि लास्टचा पॉइंट आहे की ज्या ह्या सगळ्या 11 गोष्टी आपण ठरवल्या त्या प्लीज ज्या ठरवल्यात त्या नक्की फॉलो करण्यामध्ये सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि त्याच्यामध्ये अजिबात कुचराई करू नका. तर हे आपण आज पाहिलं की काय आपण करायचंय, काय करू नका. आता हे तर खूप लोकांना माहिती आहे. मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे, पण काही 2-3 पॉइंट जे मला खूप महत्वाचे वाटतात आणि तुम्हाला कदाचित ते पॉइंट्स कदाचित कमी लोकांना माहिती असतील, म्हणून मी हा पॉइंट टाकलेला आहे. तर पहिला पॉइंट, जेवण अति प्रमाणात बनवणे टाळा. आपल्याकडे आहे इंडियन, आपण भारतीय संस्कृती आहे, अतिथी देवो भव. आपल्याकडे कोणी येऊ, आपण काय करतो, त्याला पोटभर खायला प्यायला देणं हे आपलं कर्तव्य आहे, आपला संस्कार आहे. आता चला कोण येऊ दे नाही येऊ दे अतिथी, आपण घरात सुद्धा रोज जेवण बनवतो, घरातल्या लोकांना पण कमी पडतं उपयोगी नाही, असं आपले संस्कारच आहेत. चुकीचे नाहीयेत ते वाईट नाहीयेत, मी असं काहीच म्हणत नाही, पण आपल्याला जेवढं गरज आहे तेवढंच बनवा. ह्याच्याने होतं काय की जेवण जास्त बनवलं जातं, त्याच्याने होतं काय, ते उरतं, उरलेलं जेवण टाकायची परत पद्धत नाही आपल्यामध्ये, त्यामुळे ते खाल्लं पाहिजे. ठीक आहे. आणि ते खातं कोण, जनरली बायका ते जेवण संपवतात, ओव्हर इटिंग होतं आणि त्याचा परिणाम काय होतो ते तुम्हाला मला सांगायची गरज नाहीये. ते सगळं दिसतं आपल्या शरीरावर, पोटं वाढतात, वजन वाढतं आणि हे एक एकदम सामान्य आणि फार छोटीशी गोष्ट किंवा चुका असू शकतात किंवा कारणं असू शकतात. त्यामुळे हे टाळा. त्यामुळे जेवण तुम्ही ठरवा की आपल्याला काय करायचं, ते प्लॅनिंग करा की मला सकाळचा ब्रेकफास्ट काय बनवायचं, रात्रीचं जेवण प्रत्येक सदस्याला विचारा की तुम्ही किती तुम्हाला भूक आहे, तुम्ही किती खाऊ शकणार आहात. आणि कोणीतरी कधी कधी असं होतं की बाहेरून खाऊन येतं, कोणीतरी बाहेर आपला नवरा आहे, आपली मुलं मोठी आहेत कॉलेजची, काय बाहेर बाहेर मुलांचे पार्टीज असतात, ते खाऊन येतात बाहेरून आणि मग आपण काय करतो, त्यांना अज्युम करून चालतो की बाबा येणार आहेत सगळे जेवणार आहेत. आणि रात्रीचं जेवण जनरली खूप हेवी असतं. ते एक पॉइंट आहे की रात्रीचं जेवण तुम्ही खूप हेवी ठेवू नका. ते खूप हेवी ठेवल्याने काय होतं, एक तर ते बनवलंय खूप प्रेमाने बनवलंय माझ्या आईनी, माझ्या बायकोनी, मग ते आपल्याला खावंच लागतं, तिचं मन मोडू नये, आईचं मन मोडायला नको, खातो आपण आणि तिथंच ओव्हर इटिंग होतं आणि जे आपल्या शरीराला नको आहे ते केलं जातं आपल्याकडून न कळत आणि परत आपण लगेच झोपतो. त्यामुळे ते बर्न होत नाही, त्याचे कॅलरीज बर्न होत नाहीत आणि ते डिपॉझिट होतात आणि ते आपल्याला स्थूलपणा वाढतो. ठीक आहे. त्यामुळे अति प्रमाणात जेवण बनवणं टाळा. दुसरा पॉईंट आहे, लगेच पचतील असे खाद्यपदार्थ किंवा सहज तोंडात विरघळतील असे पदार्थ टाळा. आता ते कुठले कुठले, गोड पदार्थ, मिठाई आहे, आईस्क्रीम आहे, असे खुसखुशीत असलेले पदार्थ आहेत जे तोंडात टाकले लगेच विरघळले. पर्टिक्युलर प्रकारच्या मिठाया आहेत, आपल्याला असं वाटतं की वा किती सुंदर आहे, छान आहे, बिलकुल चावायला त्रास होत नाही, दाताला त्रास होत नाही, मला गिळायला त्रास होत नाही. ज्युसेस आहेत, तर आपण फळं खायचे सोडून ऍपल चावून खायच्या ऐवजी ऍपी पितो. आता सोपं वाटतं, छान मस्त टेस्ट पण छान येते आणि ती एन्जॉय. ठीक आहे. वन्स इन अ वाईल्ड ठीक आहे, म्हणजे कधीतरी पिलं वगैरे गोष्ट वेगळी आहे, पण जर का तुमचं हे रोज होत असेल तर हे फार चुकीचं आहे. कारण हे तोंडात विरघळतील असे जे पदार्थ असतात ते डायरेक्टली तुमचे फॅट्स मध्ये कन्व्हर्शन होतं, कारण ते एकतर गोड पदार्थ जास्त असतात, ठीक आहे, किंवा मग फॅट्स जास्त असतात, जसं गुलाबजामुन. सिम्पल काही नाहीये, त्याला आधी पहिलं तळलं जातं आणि परत साखर टाकलं जातं, म्हणजे 2 प्रकारे प्रक्रिया होते आणि दोन्ही प्रक्रिया कॅलरीज वाढवतात. त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ जे असतात ते तुम्ही टाळा. सफेद पदार्थ खूप कमी करा. सफेद पदार्थ म्हणजे काय, सगळ्या प्रकारची पिठं, ठीक आहे, मैदा, सगळ्या प्रकारच्या धान्यांची पिठं. आता त्यात भाकरी पण आली, गहू आली, नाचणी आली, भले तुमचं बाजरी आहे, चांगले आहेत ते पदार्थ, भाकरी ज्वारी वगैरे सगळं चांगलं आहे, पण कमी प्रमाणात. मी म्हणते कमी प्रमाणात खा, टाळा, त्या जास्तीत जास्त प्रमाणात टाळा. मैदा आहे, ब्रेड आहे, साखर, मीठ, पनीर, लोणी, चीज, तूप, पोहे, रवा, बघा पास्ता, साबुदाणा, बघितलं ना, हे सगळे पदार्थ काय आहेत, सफेद रंगाने आहेत. जे जे सफेद रंग दिसेल ना, तर आपल्याला या डाएटच्या बाबतीत बाकी हा रूल जरा हे असं सफेद रंग म्हणजे छान पीस वगैरे चांगलं असतं वगैरे, पण डाएटच्या बाबतीत एकदम उलट आहे. जिथे जिथे तुम्हाला सफेद पदार्थ दिसेल तर ते एकदा कॉन्शियसली त्याच्याकडे बघा की अच्छा हा पदार्थ खायचा आहे, म्हणजे मला कमी प्रमाणात खायचा आहे. ठीक आहे. बेकिंग पावडर, खायचा सोडा वगैरे हे बनवण्यासाठी, हे हे कशासाठी बनवतो आपण, वापरतो आपण, केक्स आहेत, पेस्ट्रीज आहेत, अशा प्रकारचे पदार्थ, पॅनकेक्स आहेत, या अशा गोष्टी बनवण्यासाठी वापरतो, त्यामुळे तेही पदार्थ टाळा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक पॉइंट आहे जो मला सांगायचा आहे. मगाशी मी एक पोझिटिव्ह सांगितलं की मॅन मेड, म्हणजे आपण स्वतः बनवलेले जे पदार्थ आहेत ते तुम्ही सगळे पाहाल ना, ते सगळे आपण बनवलेले पदार्थ आहेत, सफेद पदार्थ जे आहेत. त्यामुळे मॅन मेड म्हणजे काय, तर प्रोसेस्ड,
म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया झालेली आहे. तर हे प्रोसेस्ड फूड किंवा डबाबंद हवाबंद जे पदार्थ असतात ते डेफिनेटली टाळा. रेडी टू ईट आजकाल ते चिकनचे नगेट्स मिळतात, चिकन लॉलीपॉप्स मिळतात किंवा रेडी टू ईट चिकन फक्त आणायचं आणि गरम करायचं आणि खायचं, तुमचं झालं का. ठीक आहे, मी तुम्हाला हे सांगत नाही की वन्स इन अ वाईल कधीतरी ठीक आहे, पण जर का ती सवय तुम्हाला रोज रोज खायची सवय असेल तर ती कमी करा. कधीतरी खाल्लं तर चालेल, पण नेहमी नका खाऊ. ह्याच्यात पण खूप गोष्टी आहेत, पण मी आज पुढे पण आपल्याला बऱ्याच गोष्टी हे करायच्या समजून घ्यायच्यात. ह्याच्यावर पुढचा पॉईंट घेते की आपली जीवनशैली बिझी ठेवा. काही ना काही करत राहा, पण स्ट्रेसफुल ठेवू नका. तुम्ही बिझी राहा. पैसे कमवतो आपण आपल्या कुटुंबासाठीच कमवतो, आपल्या घरातल्या लोकांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी, त्यांचं आयुष्य चांगलं जावं, आपलं उर्वरित आयुष्य चांगलं जावं, या सगळ्या गोष्टींसाठी आपण हे पैसे कमवत असतो. खूप आपण कष्ट करत असतो, मान्य आहे, केलं पाहिजे, बिझी राहिलं पाहिजे, पण ते स्ट्रेसफुल असेल तर बाकी त्याचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर होतो. यासाठी योग्य वेळी छोटे छोटे निर्णय घ्या, छोटे छोटे बदल करा. मी असं नाही म्हणत की ज्या एखाद्या जॉबमुळे तुम्हाला स्ट्रेस जास्त तो सोडून द्या, असं नाही म्हणत आहे, पण एका वेळी काही छोट्या छोट्या बदल करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वास्थ्य मिळवू शकता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. लास्टचा पॉइंट आहे आणि माझा हे शेवटचं स्लाइड आहे आणि छोटेसे पुढे मला 2 स्लाइड्स आहेत, ते सांगितलं की तुम्हाला आपण पुढचे प्रश्न देऊ. जागरण करू नका. लास्टचा पॉइंट खूप महत्वाचा पॉइंट, पण मला इथे एक सांगायचंय की 19 तारखेला 19 मार्चला होता इंटरनॅशनल स्लीप डे आणि त्यानुसार भारतामध्ये सर्वे केला गेला आणि हे लेटेस्ट स्टडी आहे जी मला आज तुम्हाला सांगायची इच्छा आहे. त्या लेटेस्ट स्टडीमध्ये एक स्टॅटिस्टिक्स मिळालेलं आहे, समोर आलेलं. जनरली आम्ही सगळे डॉक्टर्स किंवा न्यूट्रिशनिस्ट सगळ्यांना सांगतो की तुम्हाला 7 ते 8 तास झोप मिळाली पाहिजे. ओके, 7 ते 8 तास झोप, आणि त्याच्यामधली गाढ झोप तुम्हाला 75%, म्हणजे 7 ते 8 तासामध्ये 75% झोप म्हणजे किती तास, तर 6 तास. साधारण 5 ते 6 तास तुम्ही गाढ झोपलं पाहिजे. आता झोपेचं जे आहे एक वेगळं सायन्स आहे, ते मी नाही सांगणार, पण ह्या सर्वे मध्ये काय दिसलं तर भारतामधील जे लोक आहेत ते सरासरी 77 मिनिटं, फक्त 77 मिनिटं गाढ झोप घेतात. बघा याचा किती शरीरावर परिणाम होत असेल, आणि हा लेटेस्ट स्टडी आहे. त्यामुळे 75% म्हणजे 6 तास झोप कुठे आणि फक्त 77 मिनिटं झोप कुठे. यामुळे काही केमिकल्स जे आपल्या ब्रेन मध्ये असतात, मेलाटोनिन वगैरे असे बरेचसे आहेत, त्याच्यावर पण संशोधन सुरू आहे आणि अजूनपर्यंत बऱ्याच सायंटिस्ट लोकांना ते पूर्ण खात्रीपूर्वक ते अजून सांगू शकले नाहीये की एक्झॅक्टली कशा प्रकारे केमिकल इम्बॅलन्स होतं आणि त्याच्यामुळे इन्सोम्निया म्हणजे झोप न येणे हा आजार होतो आणि बरेच लोक ह्या आजाराने त्रस्त असतात. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायला हवं हे तुम्ही जाणून घ्या तुमच्या न्यूट्रिशनिस्ट कडून, तुमच्या डॉक्टरांकडून. त्यासाठी मगाशी सांगितल्यासारखा सगळ्यात सोपा उपाय आहे तो म्हणजे व्यायाम, सगळ्यात बेस्ट आहे. आणि ह्या गोष्टींचं तुम्ही नक्कीच पालन करा. आणि हे सगळे माझे पॉइंट्स, आता हे काय करू नकाचे पॉइंट संपले. बरेच ह्याच्या व्यतिरिक्त खूप लोकांना सगळे पॉइंट्स माहिती असतील, फक्त एक मी ते एक मिस झालाय पॉइंट तुम्हाला सांगू इच्छिते की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला रोजच्या जेवणामध्ये 5 प्रकारची किंवा 5 पोर्शन व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या आणि 5 पोर्शन फळं खायला सांगितले गेले. 5 पोर्शन म्हणजे एक वाटी घ्या, एक मीडियम साईजची वाटी असते, ती दिवसभरामध्ये तेवढी वाटी भरून 5 वाट्या आपण भाज्या खाल्ल्या पाहिजेत, 5 वाट्या आपण फळं खाल्ली पाहिजे. तर आपल्याला जे न्यूट्रिशन जे बॅलन्स व्हायला पाहिजे ते बरोबर होतं. आपण खातो का हो 5 वाट्या भाजी आणि 5 वाट्या फळं? नाही. त्याचाही सर्वे झालेला आहे आणि त्या सर्वेनुसार भारतामध्ये याचं प्रमाण 5 वाट्यांच्या ऐवजी 3.5 वाट्या एवढं आहे. म्हणजे आपण किती कमी प्रमाणात हे न्यूट्रिशन आपल्याला मिळतं आणि त्यामुळे हे माल न्यूट्रिशन कडे आपण जातो. आणि माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण, म्हणजे एकदम बारीक होणं आणि वजन कमी असणं असं होत नाही बरं. माल न्यूट्रिशन स्थूलपणा म्हणजे वजन वाढलेलं असणं, ओबेसिटी, हे पण, ह्याला पण आम्ही माल न्यूट्रिशन म्हणतो किंवा ह्याला पण आम्ही कुपोषण म्हणतो. ह्याला म्हणतो आम्ही ओव्हर न्यूट्रिशन. म्हणजे काय की आपण बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या खात असतो, त्याच्यामुळे स्थूलपणा येतो पण आपल्याला न्यूट्रिशन नाही मिळत आणि त्यामुळे काय होतं, हे विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता होते आणि आपण कुपोषण होतं. त्यामुळे स्थूलपणा हे पण एक कुपोषणचं लक्षण आहे. तर मला असं वाटतं आपल्याला हे जर सगळं नको असेल आणि स्वास्थ्य सांभाळायचं असेल
तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर डाएट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल याला बॅलन्स केलं पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हेल्थ इज वेल्थ आणि याला पर्याय नाही. हे आहे इंडियन फूड पिरामिड तुम्हाला दिसतंय. त्याच्यामध्ये अशा टक्केवारीप्रमाणे आपण हे सगळे फूड आयटम्स घेतले पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटामिन्स आणि फॅट्स. हे तुम्हाला कुठेही ह्याची माहिती तुम्हाला इंटरनेटवर कुठेही अगदी उत्तमभूत आणि विस्तारपूर्वक मिळेल. तुम्ही ह्याचा नक्की अभ्यास करा. तुम्हाला मी हे सोपं करून दाखवायला हेल्दी फूड किंवा आपली जी प्लेट किंवा आपलं जे ताट आहे जेवणाचं ते कसं असायला हवं किंवा कसं दिसलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा आता तिथे भाजी दिसते, तुम्हाला डाळ दिसते, दही दिसते, तुम्हाला तिथे कडधान्य दिसत आहेत, तिथे तुम्हाला सॅलड दिसतंय, लिंबू दिसतोय, चपाती आहे. अशा प्रकारचं हे बॅलन्स म्हणजे संतुलित आहार तुमचा असला पाहिजे आणि ह्याकडे नक्की लक्ष द्या. प्रत्येक जेवण ब्रेकफास्ट, लंच आणि तिन्ही पण जेवण तुमची अशी बॅलन्स असली पाहिजे, तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही तुमचं न्यूट्रिशन सांभाळायला आणि तुमचं स्वास्थ्य सांभाळायला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आता डिस्कस केल्या, सगळ्या ज्या काय गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचाच आपण जर का विचार केला आणि बॅलन्स केला तर आपण नक्की स्वास्थ्य सांभाळू शकतो. आणि सोपी गोष्ट आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकलेले असतील तर आपण पुढे घेऊयात. माझा हा नंबर आहे. कोणाला नोट घ्यायचा असेल आणि तुम्हाला पुढची माहिती हवी असेल तर ती तुम्ही माझ्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला देऊ शकता, हे करू शकता, माहिती घेऊ शकता. माझा हा ईमेल ऍड्रेस आहे, तुम्ही ईमेल पाठवू शकता. याच पेजवर खाली फेसबुक पेज पण आहे माझं, डाएट कॉल, जे तुम्हाला नियमित रित्या तुम्हाला मी तिथे माझे आर्टिकल्स, माझे लेख आणि काही टिप्स आणि इव्हन हेल्दी रेसिपीज कशा बनवायच्या आणि त्याचे फोटोज मी जनरली टाकत असते. आमचे काही सेशन्स असतील तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या पेजवर दिसेल. आणि मला असं वाटतं एवढं सांगितल्यानंतर आपण थोडंसं शेवटाकडे वळूया. आणि डॉक्टर श्रेया, काही प्रश्न असतील पार्टिसिपेंट्सचे तर तुम्ही मला विचारा आणि आपण त्याची डॉक्टर मीनाक्षी, खूप छान माहिती दिली तुम्ही. खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती होती डाएट बद्दल आणि न्यूट्रिशन बद्दल. आपल्या चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न आले आहेत, ते मी घेते. मी जरा शो बंद करते स्लाइड. दीक्षित, डाएट गुड की बॅड, हा एक प्रश्न आहे. आता डाएट बद्दल इतके प्रश्न येऊ शकतात आणि प्रत्येक डाएट जो बनवला गेलेला आहे, दीक्षित डाएट असू दे, ऍक्टिव्ह डाएट असू दे, जीएम डाएट असू दे, काहीही असू दे, ते ना पर्टिक्युलर गोष्टींसाठी किंवा एक काहीतरी उद्देश मनात ठेवून किंवा समोर ठेवून त्या प्रकारे तो डिझाईन केलेला आहे. दीक्षित डाएट सुद्धा जनरली डायबिटिक लोकांसाठी बनवलेला आहे. त्यामुळे एक त्याच्या पाठीमागे एक सायन्स आहे. तर असं प्रत्येक डाएटच्या मागे काही ना काही सायन्स आहे. तर त्या सायन्स प्रमाणे तो डाएट चांगला आहे. ते पर्टिक्युलर लोकांसाठी आपण तो देतो. ते आय थिंक 2 वेळचं जेवण वगैरे हे जे आहे ना, हे सगळं बॅलन्स केलेलं आहे. आपण 100% त्यांनी जे सांगितलं आहे आणि त्या लोकांमध्येच आपण फॉलो केलं पाहिजे. अच्छा, हार्मोनल इम्बॅलन्स आणि वेट गेन याच्यावरती माहिती एका प्रेक्षकाला हवी होती, पार्टिसिपेंटला. ओके. हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये आता मी जे एक उदाहरण घेते, कारण खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण आहेत. आता त्याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर असं पण म्हणतो. आता मेटाबॉलिक डिसऑर्डरचं एक एक्झाम्पल म्हणजे डायबिटीस. ठीक आहे, हे पण हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं. थायरॉइड आहे, पीसीओडी, पीसीओडी जे आहे हे पण एक हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं. थायरॉइड हा पण एक आहे. हे प्रत्येक हार्मोनल इम्बॅलन्समुळे काही आपल्याला लक्षणं दिसतात शरीरामध्ये आणि त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यावर किंवा आहारावर सुद्धा परिणाम होतो त्याचा, किंवा वाईस वर्सा पण असू शकतो, की जसं की आपण ओव्हर इटिंग करतोय, आपण ओव्हर न्यूट्रिशन झालेलं आहे, आपलं वजन वाढलेलं आहे, त्यामुळे काय होतं की इन्सुलिन रेझिस्टन्स होतं आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन काही वर्षानंतर आपल्याला डायबिटीज होण्याची शक्यता असते. म्हणजे हे परत येऊन पिऊन काय असतं की एकमेकांशी निगडीत आहे किंवा कनेक्टेड आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे डेफिनेटली येस, की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्याला कधीकधी आजार होतात किंवा मग आपण इव्हन वजनाचे जे आपल्याला वजन वाढलेलं असतं किंवा कमी होणं, अति कमी होणं, जे की थायरॉइड मध्ये दिसतं. हायपोथायरॉइडिझम मध्ये आपल्याला खूप वजन कमी होतं, हायपोथायरॉइडिझम मध्ये एकदम वजन वाढलेलं दिसतं. अशा प्रकारचे आपल्याला चित्र दिसतात.
त्याच्यावर डाईट आणि एक्सरसाइज हा एकच पर्याय आहे. हे दोनच पर्याय. डेफिनेटली आपण आरामात कंट्रोल करू शकतो. प्रत्येक डिसीज मध्ये आपण डाएट करू शकतो. आणि म्हणतो ना आपण, एक म्हण आहे इंग्लिश मध्ये, प्रोवर्ब आहे, लेट्स फूड दाय मेडिसिन. म्हणजे काय, तुमचं फूड हे मेडिसिन सारखं वापरा. मेडिसिनच फूड म्हणून वापरा. तुम्ही मेडिसिन घ्यायची तुम्हाला गरज नाही लागत. हे जर का तुम्ही पहिल्यापासून केलं ना फॉलो, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि ते आपण प्रत्येक आजार जो आहे तो आपण कंट्रोल करू शकतो. ब्लड शुगर आहे कंट्रोल करू शकतो. बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. शुगरला जॅगरी किंवा मध रिप्लेस करू शकतं का? रिप्लेसमेंट म्हणून आपण ते वापरूया का? साखर, मध आणि गुळ हे तिन्ही पण मी तर म्हणेन की एकमेकांचे भाऊ आणि बहीण आहेत. काहीतरी 19-20 फरक आहे त्यांच्यामध्ये. छोटा छोटा न्यूट्रिशन मध्ये फरक आहे की गुळामध्ये, मधामध्ये थोडेसे न्यूट्रिशन जास्त असतं, साखरेमध्ये काहीही नाहीये. ते प्रोसेस्ड आहे. दिवसापासून एम्प्टी कॅलरीज आहे. एम्प्टी कॅलरीज आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त मिळतील, जे की तुम्हाला गुळ आणि मधामध्ये मिळत नाहीत. म्हणून माझ्याकडे बऱ्याचदा लोक येतात आणि विचारतात पेशंट्स की मध आणि गुळ हे नॅचरल आहे आणि मग ते चांगलं राहील ना साखरेपेक्षा. पण तुम्ही जेव्हा बघाल ऍट द एंड ऑफ द डे, जेव्हा तुम्ही साखरेमुळे होणारा जो परिणाम आहे, मधामुळे होणारा जो परिणाम आहे किंवा गुळामुळे होणारा जो परिणाम आहे, तो तेवढा जास्त डिफरन्स नाहीये. तो 19-20 फरक आहे. त्यामुळे तुम्हाला जे वापरा, तुम्ही खा तुम्ही, पण तुम्ही तो प्रमाण आहे ते कमी ठेवा. आणि डायबिटीज मध्ये जर का विचाराल मॅडम तुम्ही, तर ते नक्कीच तुम्ही न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्याने तुम्ही काय करायचं आणि काय खायचं हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. नॉर्मल माणूस आहे तो डेफिनेटली थोडंफार मध आणि गुळ खाऊ शकतो, काही इश्यूज. ओके. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेलं मिळतात. सफोला ऑइल आहे, राईस ब्रॅन ऑइल आहे, हे सगळं. तर कुठलं तेल वापरावं असं एका प्रेक्षकांनी विचारलंय. तेलाचा असा एक वेगळा विषय आहे. खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे तेलावर. पण मी तुम्हाला मगाशी एक पिरामिड दाखवला होता, त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं तो इंडियन फूड पिरामिड आहे. आपल्याला काही नियम पाळावे लागतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे की डायटरी गाईडलाईन्स जे आहेत ते लक्षात घ्या. ते फार महत्वाचे आहे. त्या पिरामिड मध्ये तुम्हाला 15 ते 20% तेल तुम्हाला दिवसभरासाठी वापरायचे. 15 ते 20% तेल म्हणजे साधारण तुम्हाला 15 ते 20 ml ऑइल, एक साधारण नॉर्मल वेट असणाऱ्या माणसासाठी किंवा स्त्रीसाठी वापरलं चालतं. आता प्रश्न असा आहे की कोणतं तेल वापरावं. तुम्ही कुठलंही तेल वापरा. तेलामध्ये ना बेसिकली एक तुम्हाला सांगेन की तेलामध्ये एक 3-4 प्रकारचे फॅट्स असतात. त्याच्यामध्ये मुफा, पुफा, सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट्स असे 3-4 प्रकारचे फॅट्स असतात. ह्याच्या व्यतिरिक्त ओमेगा-3, ओमेगा-6 असे पण फॅट्स असतात. तर ह्याचं कॉम्बिनेशन जे आहे ना, हे सुद्धा त्या डायटरी गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे की तुम्हाला किती प्रमाणात, ह्यांचं प्रमाण किती असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणजे त्याच्यात तुम्ही कुठल्याही तेलाचा डबा उचला तुम्ही आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही म्हटलं रीड द लेबल्स, ठीक आहे, वाचा तुम्ही की पाठीमागे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्या लेबलवर तुम्हाला दिसेल की सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड इक्वल टू 2%, 3%, 5% असं तुम्हाला लिहिलेलं असेल. महत्वाची गोष्ट हीच बघा की तुम्हाला सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड तुम्ही खाणाऱ्या तेलामध्ये किती आहे. तुम्ही 2-4 तेलं एकत्र ठेवा आणि त्याच्यामध्ये बघा की सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड कुठल्या तेलात जास्त आहे. सिंपल टेक्निक आहे की ज्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्त असतील ते तेल जेणेकरून जितकं होईल तेवढं टाळा किंवा कमी प्रमाणात. ठीक आहे. दुसरी गोष्ट मुफा म्हणून लिहिलेलं असतं मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. हे सगळ्यात हेल्दी असं फॅटी ऍसिड आहे जे आपल्या शरीराला उपयुक्त आहे, फायदेशीर आहे. त्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. ठीक आहे. तर ते किती प्रमाणात आहे आणि आपण वापरतो त्या तेलामध्ये किती आहे, दुसऱ्या तेलामध्ये किती आहे. आता हे सुद्धा आम्ही ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आम्ही हे सगळ्या प्रकारचे ऍडवाइस आम्ही देतो. कुठल्या तेलाचं प्रमाण त्यांनी वाढवलं पाहिजे. आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर का एखादा हार्टचा पेशंट आहे, तर त्या पेशंटला मी कुठल्या प्रकारचं ऑइल सांगेन. मग त्या पेशंटसाठी सगळ्यात महत्वाचं माझं ध्येय हे असेल की त्याची बायपास सर्जरी झालेली आहे किंवा त्याला काही मेडिसिन चालू आहेत हार्टची आणि त्याला धोका होऊ नये पुढे म्हणून डॉक्टरांनी सांगितले की तेलाचं प्रमाण कॉशियसली वापरा. मग त्या पेशंटसाठी मी ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी ऍसिडचं 1:4 असं कॉम्बिनेशन असलेलं तेल त्याला मी सजेस्ट करेन. आणि अशा प्रकारची तेल म्हणजे समजा कॅनोला ऑइल आहे किंवा मग राईस ब्रान ऑइल आहे, अशा प्रकारची तेल आहे त्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. पण जर का एखादा सामान्य वजनाचा व्यक्ती आहे आणि तो ऍक्टिव्ह आहे फुल डे
आणि त्याला तो स्पोर्ट्स मध्ये आहे किंवा समजा तो व्यायाम करतोय, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतोय त्यांच्याकडे, पूर्ण दिवस कामावर जातोय, अशा प्रकारचं त्याचं छान लाईफस्टाईल असेल, तर त्याने थोडंफार 20 ml तेलाच्या ऐवजी 25 ml तेल जरी खाल्लं त्याने किंवा त्याचा वापर जरी केला तर त्याला चांगल्यासारखं असतं. म्हणून मी काय म्हणते की प्रत्येक व्यक्ती परतवे आणि प्रत्येक व्यक्तीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, मेडिकल रिक्वायरमेंट प्रमाणे तेलाचं चूज आम्ही करतो. एकाने विचारलंय की पनीर आणि चीज बोथ आर गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स, सो हाऊ टू टेक दॅट. आता जर का जो विचारणारे आहेत त्यांचं जर का वजन नॉर्मल वेट असेल, 1 year टू नॉर्मल असेल, तर त्याने चीज खाल्लं तर काही हरकत नाही, पण ते किती खातोय तेही बघणं आवश्यक आहे. पनीर त्याच्यापेक्षा जर का एखादा फॅट व्यक्ती आहे, स्थूल आहे आणि जर का त्याला खायचंय, पनीर खायचंय आणि चीज खायचंय, तर मी त्याला सजेस्ट करेन की तू चीज नको खाऊ, तुला जर का प्रोटीन्स पाहिजे असतील आणि तुला पनीर आवडत असेल, तर पनीर आणि चीज आवडत असेल तर चीज बाजूला ठेवा, तू पनीर खा, ते पण किती प्रमाणात खायचंय. आता ते पण ना आम्ही पूर्ण दिवसाच्या त्याला लागणाऱ्या कॅलरीज मध्ये आम्ही काउंट करतो. आता प्रोटीन मी मगाशी म्हटलं माझा पॉइंट की तुमच्या वजना एवढं प्रोटीन खा. आता जर का माझं 50 किलो वजन आहे तर मी 50 ग्रॅम प्रोटीन खाल्लं पाहिजे, तर दिवसभराच्या माझ्या जेवणामध्ये 50 ग्रॅम प्रोटीनचा अंतर्भाव आहे का? त्यात जर का मला प्रोटीन खायचं असेल, हे पनीर खायचं असेल, तर पनीरचं एक 100 ग्रॅम पनीर घेतलं आपण आणि मला दिवसभरामध्ये 100 ग्रॅम पनीर खायचंय, तर 100 ग्रॅम पनीर मध्ये किती प्रोटीन्स आहेत, तर ते प्रोटीन्स आम्ही कॅल्क्युलेट करतो आणि मग ते आम्ही पूर्ण दिवसभराच्या 50 ग्रॅमच्या प्रोटीन मध्ये ते इन्क्लूड करून त्याला कॅल्क्युलेट करून त्याला पनीर खायला देतो. जर का ह्याच व्यक्तीला चीज आवडते आणि त्याला खायचंय, तर त्याला आम्ही सांगतो की ठीक आहे, तुला चीज आम्ही देतो, पण मी जेवढं सांगेन तेवढं खा. का तर तेवढं समजा एक 5 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम चीज मध्ये किती प्रोटीन्स असतात ते आम्ही कॅल्क्युलेट करतो आणि ते पूर्ण दिवसभरामध्ये त्याच्या वजनाच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करतो प्रोटीन्स. त्यामुळे नक्कीच प्रोटीन्स पनीर आणि चीज मध्ये चांगले असतात. मी तर म्हणेन की गुड क्वालिटी प्रोटीन तुम्हाला खायचं असेल तर नॉनव्हेज फूड आयटमचा नक्की अंतर्भाव करा. हे झालं नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये. पण जर का व्हेजिटेरियन लोक असतील तर ती जी लोक नॉनव्हेज खात नाहीत अजिबात, अंडी पण खात नाहीत, असे जी लोक असतात व्हेजिटेरियन, त्यांनी सोयाबीनचा वापर करावा किंवा कडधान्यांचा वापर करावा किंवा दूध पण ते घेऊ शकतात. ऍटलिस्ट दुधामधून त्यांना हवे तेवढे प्रोटीन थोडेफार तरी प्रमाणामध्ये मिळतील. आणि आम्ही कॉम्बिनेशन करून देतो, कारण का जेवढे गुड क्वालिटीचे प्रोटीन्स तुम्हाला नॉनव्हेज फूड आयटम मधून मिळतात ते तेवढे क्वालिटीचे प्रोटीन्स तुम्हाला व्हेजिटेरियन सोर्स मधून नाही मिळत. म्हणून बऱ्याचदा व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12 ची कमतरता असते आणि प्रोटीन्स कमी असतात आणि त्याच्यासाठी आम्हाला सप्लिमेंट्स द्यावे लागतात. मग आम्ही बऱ्याचदा असं पण सांगतो की तुम्ही भात आणि ते जो आपला ट्रेडिशनल फूड आयटम आहे, डाळ आणि मुगाच्या डाळीची आणि भाताची खिचडी, हा जो कॉम्बिनेशन करून म्हणजे डाळ आणि तांदूळ एकत्र बनवून शिजवणं, ह्याच्याने थोडंसं आपल्याला गुड क्वालिटी ऑफ प्रोटीन्स मिळू शकतात. फ्रुट्स हे मिनरल्स देतात, विटामिन्स देतात, पण फ्रुट्स खाण्याबद्दल बरचसं मिथ आहे लोकांमध्ये. लोक जेवणाच्या नंतर फ्रुट्स खातात, तर त्यांना तुम्ही त्याच्याबद्दल जरा सांगावं असं मला वाटतं. करेक्ट आहे. फळांमध्ये विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात आणि ते आपण नक्की घेतले पाहिजेत. मगाशी मी WHO चा तुम्हाला मी गाईडलाईन सांगितलं की 5 वाट्या किंवा 5 पोर्शन फ्रुट्स पूर्ण दिवसभरात गेले पाहिजे. पण मग ते तुम्ही कधी खाणार? विटामिन्स आणि मिनरल्स जे फ्रुट्स मधून मिळतात ते आपल्या पोटात आपण जेव्हा खातो तेव्हा ते पोटामध्ये ऍब्सॉर्ब झाले पाहिजे, म्हणजे त्याचा फायदा झाला पाहिजे, आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये ते ऍब्सॉर्ब झाले पाहिजे. त्यासाठी आपलं पोट रिकामं असायला पाहिजे. म्हणून आम्ही काय करतो जनरली ते इन बिटवीन द मील्स, म्हणजे तुम्ही जे 3 मेजर मील्स घेता, ब्रेकफास्ट घेता, लंच घेता आणि डिनर घेता, त्या 3 मील्सच्या मध्ये तुम्ही फ्रुट्स खा. त्याच्याने काय होणार, तुमचे जे विटामिन्स आणि मिनरल्स आहेत ते चांगले ऍब्सॉर्ब होणार. तुम्ही जेवणानंतर जर का खाल्ले तर ऑलरेडी तुमचं पोट जेवणाने भरलेलं असतं आणि खाल्लेले जे विटामिन्स आणि मिनरल्स फ्रुट्स मध्ये असतात ते ऍब्सॉर्ब नाही होत आणि ते तसे बाहेर फेकले जातात, त्याचा फायदा होतो. एक प्रश्न आहे, एग व्हाईट और होल एग? आता एग व्हाईट ऍक्च्युली रूल असा आहे, गाईडलाईन असा आहे की 3 eggs पर वीक, होल एग्स म्हणजे विथ येलो योक, म्हणजे 3 अंडी, पूर्ण अंडी, अख्खी अंडी आठवड्यामध्ये 3च अंडी खावी. याचं कारण असं आहे की येलो योक मध्ये असलेलं जे कोलेस्ट्रॉल असतं ते त्या योक मध्ये, छोटंसं दिसतं अंड पण त्या असणाऱ्या योक मध्ये
बऱ्यापैकी जवळजवळ 200 ते 250 मिलीग्रॅम एवढं कोलेस्ट्रॉल असतं त्या युक्त. आपल्या शरीराला बाहेरून कोलेस्ट्रॉलचं हे काय म्हणतात त्याला सप्लिमेंट देण्याची गरज नसते. शरीर किंवा आपलं लिव्हर आपल्याला हवं तेवढं गरजेपुरतं कोलेस्ट्रॉल आपलं आपणच बनवत असतो. आपल्या जर का जेवणामध्ये जर का 3 अंड्यांपेक्षा जास्त अंडी खात असू किंवा आणखी कुठले कोलेस्ट्रॉल युक्त पदार्थ खात असू तर आपण काय करतो, एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल आपण शरीरामध्ये घालतो ते आपण खातो आणि त्यामुळे होतं काय की शरीर आपलं पण कोलेस्ट्रॉल बनवतं आणि प्लस आपण वरून जे पोटात घातलेलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते मिळून आणखी एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल होतं आणि मग काही वर्षानंतर वगैरे कदाचित तुम्हाला समजेल की बाबा ते रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, रक्तवाहिनी ब्लॉक होऊ शकते, पुढे जाऊन कोलेस्ट्रॉल किंवा मग हाय ब्लड प्रेशरचे आजार होऊ शकतात. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही होल एग खाण्यापेक्षा ऐवजी तुम्ही एग व्हाईट खा. एग व्हाईट मध्ये अल्ब्युमिन असतं आणि जे रिच प्रोटीन असतं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रोटीन्स आर गुड आणि आपण इंटेन्स खात नाही ते खाल्लं पाहिजे. तर तुम्ही एग व्हाईट तुम्ही कुठून खा, काहीच प्रॉब्लेम नाही. रोज खाल्ले 2-4 अंडी पेक्षा काहीच प्रॉब्लेम ठीक आहे. आपण सगळेच प्रश्न इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. आता आपण थोडस एक्सरसाइज कडे वळूया. मी काही गोष्टी तुम्हाला फास्ट असं एक्सरसाइज बद्दल काही गोष्टी सांगणार आहे कारण इथे एक 1-2 प्रश्न त्याशी रिलेटेड पण आलेले आहेत. गुड. तर मला हे सांगायला आवडेल खरं म्हणजे सगळ्या आपल्या पार्टिसिपेंट्सना की आपल्याकडे डॉक्टर श्रेया आहेत आता ज्या बोलतायत त्या एक स्वतः एक मॅरेथॉन रनर आहेत आणि खूप छान प्रकारे एक्सरसाइजेस वगैरे सांगतात आणि ऍथलीट आहेत. एक्सरसाइजेस तुम्हाला त्या खूप चांगल्या पद्धतीने सांगतील आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो आपण जास्त कव्हर नाही केला. तर प्लीज डॉक्टर श्रेया तुम्ही एक्सरसाइज बद्दल आपल्या पार्टिसिपेंट्सना सांगा. लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही किती एक्सरसाइज करायचं, तर आठवड्यातून किमान कमीत कमी 150 मिनिटं एवढा एक्सरसाइज झाली पाहिजे. आता प्रत्येकाचं गोल वेगळं असतं. कोणाला फक्त थोडस वॉक करायची, कोणाला फक्त म्हणजे कोणाला ऍथलीट बनायचं असतं, तर कोणाला फक्त निरोगी राहायचंय, कोणाचा स्टॅमिना वाढवायचं, तर त्यानुसार आपले गोल सेट करणं गरजेचं असतं. तर एक्सरसाइज 2 प्रकारचे असतात, एक तर हाय इंटेन्सिटी असतं किंवा लो इंटेन्सिटी असतं. तर आपल्याला आपण जेव्हा एक्सरसाइज करतो आठवड्यातून 4 ते 5 वेळा एक्सरसाइज झाली पाहिजे. तर हे एक्सरसाइज आपण कॉम्बिनेशन मध्ये घेतलं तर ते जास्त बरं पडेल असं मला वाटतं. कारण हाय इंटेन्सिटी, लो इंटेन्सिटी मध्ये योगा येतो, प्राणायाम येतो, नॉर्मल वॉक येतो आणि हाय इंटेन्सिटी मध्ये जॉगिंग आहे, नंतर ब्रिस्क वॉक आहे थोड्या प्रमाणात आणि रनिंग आहे, सायकलिंग आहे, स्विमिंग आहे. तर ह्या सगळ्या एक्सरसाइज मुळे काय होतं, तर हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज मुळे हे डायबिटीज, ब्लड प्रेशर, चरबी ह्याच्यावरती कंट्रोल राहतो, स्थूलपणा कमी होतो. त्याशिवाय ही जी मुख्यतः ही जी हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज आहे जसं जॉगिंग वगैरे आहे त्याच्यामुळे हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. कारण आपण जेव्हा धावतो तेव्हा जास्तीत जास्त आपण ऑक्सिजन श्वसन करतो आणि ऑक्सिजन घेतो, त्यामुळे पूर्ण बॉडीला ऑक्सिजन मिळते. जास्तीत जास्त प्रमाणात आपण त्यावेळेला त्या 1 तासामध्ये पूर्ण वेळ आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन देतो बॉडीला. त्यामुळे एक्सरसाइज केल्यानंतर ताजेतवाने वाटते आणि स्टॅमिना वाढतो. आपण पाहतो की एक्सरसाइज नंतर आपल्याला खूप फ्रेश वाटतं, कारण एक्सरसाइजमुळे एक एंडोर्फिन नावाचा एक हार्मोन रिलीज होतो, हॅपी हार्मोन असं त्याला म्हणतात. तो खूप आपल्याला बरं वाटतं, त्याच्यामुळे एक आत्मविश्वास वाढतो, एक स्फूर्ती मिळते शरीराला. त्यामुळे एक्सरसाइज केलं की बरं वाटतं. त्याशिवाय बाकीचे जे स्ट्रेंथच्या एक्सरसाइज आहेत जसं वजन उचलणं, याच्यामुळे काय होतं, शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, शरीर बांधेसूद होतं, मजबूत होतं. आजकालच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं गरजेचं आहे, कारण आता कोरोनाचे जे इफेक्ट्स होतात ते मुख्यतः आपल्या फुफ्फुसांवर होतात आणि फुफ्फुसांचा जर स्टॅमिना जर चांगला असेल, त्यांची जर ऑक्सिजनची कॅपॅसिटी जर चांगली असेल, तर त्यामुळे आपण जास्त प्रमाणात आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपण तो कोरोनाशी व्यवस्थित लढा देऊ शकतो. त्यासाठी एक्सरसाइज गरजेचं आहे. त्याशिवाय काही एक्सरसाइज आहेत जसे योगा वगैरे, याच्यामुळे आपल्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी वाढते. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आपला लवचिकपणा वाढतो. त्यामुळे आपल्या लगेच मसल्सची जी फ्लेक्सिबिलिटी वाढते, शिरांची फ्लेक्सिबिलिटी वाढते, रक्तवाहिन्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढते,
शरीराला ग्लो येतो, स्किनला ग्लो येतो. एस्पेशली लहान म्हणजे तरुण वयाच्या मुलींमध्ये हा प्रश्न असतो, माझ्या स्किनला ग्लो कसं येईल. मगाशी एक प्रश्न आला होता, की आमचा मेटाबॉलिक रेट कसा वाढवायचा? मेटाबॉलिक रेट एक्सरसाइजमुळे वाढतो आणि जेवण वेळच्या वेळी केल्याने वाढतो. एक्सरसाइज तुम्ही करून बघा, तुमचा मेटाबॉलिक रेट आपोआप वाढेल. त्यासाठी काही वेगळं औषधं घ्यायची गरज नाहीये. एक्सरसाइज आपलं शरीर निरोगी राहणं म्हणजे मानसिक तणाव ही कमी करणं आहे आणि त्यामुळे शरीरावरती शरीरावर तसंच मनावरही एक्सरसाइजचा परिणाम होतो. जसं मी सांगितलं एंडोर्फिनमुळे जो हॅपी हार्मोन रिलीज होतो त्यामुळे आपला सगळा तणाव कमी होतो. अशा प्रकारे हे एक्सरसाइज बद्दल मी संक्षिप्त सांगितलंय. मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक स्लाइस ऑफ हे खाल्लं की आपल्याला 200 ते 250 कॅलरीज मिळतात पिझ्झाचे. त्यासाठी तेवढं कॅलरीज कमी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा ते 1 तास वॉक करावा लागतो. त्यामुळे आपण खाताना हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर आपल्याला चांगले रिझल्ट्स हवे असतील, वेट कमी करण्याचे, डायबिटीज कमी करण्यासाठी, तर न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज दोन्हीवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मला वाटतं. खूप छान माहिती दिली डॉक्टर श्रेया. मी मगाशी एक सेशन सुरू असताना एक प्रश्न विचारला होता ऑडियन्सना की चिप्स आणि ज्यूस याच्यामध्ये कॅलरीज किती असतात तुम्ही सांगाल का? मला माहिती नाहीये की बहुतेक उत्तर दिली तर नाही दिली आहेत, पण मी ह्याचं उत्तर देते की चिप्स जे आहे ते 28 ग्रॅमचं एक पॅकेट असतं. साधारण 15 ते 17 चिप्स त्याच्यामध्ये असतात आणि त्याचं कॅलरीज तुम्हाला म्हणजे एक पॅकेट खाल्लं तर तुम्ही जवळजवळ 150 कॅलरीज तुम्हाला मिळतात. आणि कोल्ड्रिंक मध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार की एक ग्लास कोल्ड्रिंक म्हणजे किती, तर एक ग्लास म्हणजे साधारण 200 ml एवढ्या ग्लास कोल्ड्रिंक मध्ये म्हणजे ज्यूस पासून ते कोल्ड्रिंक असं जर का आपण एक अंदाजे पाहिलं तर 7 ते 15 चमचे इतकी साखर असते. आपण स्वतः जरी समोर बसतो तरी एका वेळेला 15 चमचे साखर खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. आणि ते आपल्याला न कळत आपण ते ज्यूस मधून त्या कोल्ड्रिंक मधून पीत असतो. ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला कळत नाहीत आणि आपल्या नकळत आपल्याला वजन वाढतात. इथे एक डॉक्टर श्रेया मला एक प्रश्न दिसतोय की आर्किटेक्ट किंवा मेडिकलचे विद्यार्थी जागरण करतात आणि त्यांनी काय करावे, जागरण ते टाळू शकत नाहीत, अशा वेळेला काय करावं, हा एक प्रश्न दिसतोय मला. माझा मुलगा स्वतः आर्किटेक्ट आहे आणि मला माहितीये की हे काय असतं, तर ह्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छिते. तर हे ज्यांनी विचारलाय प्रश्न त्यांच्या कॉलेजमध्ये मला असं वाटतं स्टार्टिंगला ज्या वेळेला ओरिएंटेशन प्रोग्राम होतो त्यावेळेलाच सांगितलं जातं की हा कोर्स जो आहे हा खूप म्हणजे लेंदी कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये खूप अभ्यास आहे. त्यासाठी रात्र जागरण करणं, सबमिशन्स करणं वगैरे हे फार कॉमन आहे. तर त्यासाठी तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा. मला ह्या प्रश्नाचं उत्तर एवढंच सांगेन मी की अभ्यास तर करायचाच आहे आपल्याला, कुठेही असू दे, मेडिकल असू दे, कुठलाही कोर्स असू दे, पण तुम्ही जर का प्रॉपर टाइम मॅनेजमेंट केलं तर तुमचं झोप, खाणं, पिणं एव्हरीथिंग कॅन बी मॅनेजेबल. त्यामुळे प्लीज तुम्ही प्लॅनिंग करा की तुम्हाला काय करायचंय आणि त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता, प्लॅन करू शकता. मला इथे आणखी एक प्रश्न दिसत होता की चायनीज पदार्थ कितपत खावेत तुम्ही ते विचारले. चायनीजचं मी जे आहे ना ते मगाशी मी याच्यामध्ये लेबल वाचा म्हटलं त्या पॉइंटमध्ये मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक सांगू इच्छिते की चायनीज पदार्थांमध्ये MSG म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट अशा प्रकारचं एक केमिकल वापरलं जातं आणि त्याच्यामुळे ती टिपिकल चायनीज पदार्थाची जी टेस्ट असते ती टेस्ट येते आणि त्यामुळे लोक आपण अट्रॅक्ट होतो. आणि अट्रॅक्ट होतो म्हणजे काय होतं की त्या केमिकलमध्ये तशा प्रकारचेच गुण असतात त्या प्रिझर्वेटिव्ह मध्ये की आपण हॅबिच्युअल होतो, म्हणजे आपल्याला ती सवय लागते, आपण ऍडिक्ट होतो त्या पदार्थ खाण्यासाठी. म्हणून लक्षात घ्या, खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं बघायला गेलं तर, की तेवढंच नाही तुमचं बाहेरच्या कुठल्याही पदार्थ जे पॅक फूड असतात मार्केटमध्ये मिळतात त्यामध्ये असे प्रिझर्वेटिव्ह आपण जातात ज्याच्यामुळे आपण ऍडिक्ट होतो ते पदार्थ खाण्यासाठी आणि म्हणून आपण खात जातो. त्यात आपली चूक फार कमी असते, पण जर का ही गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला कळेल त्या वेळेपासून तुम्ही प्रयत्न करा आणि त्या गोष्टी कमी खाण्याकडे कल ठेवा, हळूहळू कमी करा. ऑल ऑफ अ सडन तुम्हाला कमी करणं जमणार नाही, पण त्याऐवजी तुम्ही हेल्दी फूड आयटम त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट करा. तुम्हाला ज्या वेळेला चायनीज खावंसं वाटेल त्यावेळेला तुम्ही एक समजा चांगलं एक फर्स्ट क्लास वेज सँडविच खा, ठीक आहे, त्याच्याऐवजी किंवा मग ढोकळा खा, असं खाऊ शकतो आपण. किंवा एक फर्स्ट क्लास लेमन ज्यूस प्या, त्याच्यामध्ये काय होते ती टेस्ट जी असते ती आपल्याला एकदम असे छान फ्रेशनेस देऊन जाते किंवा आपल्याला बरं वाटतं. अशा प्रकारचे फूड आयटम्स तुम्ही ठरवा. ऑमलेट खा, अंड्याचं ऑमलेट खा, ते पण टेस्टी असतं.
अशा हळूहळू तुम्ही रिप्लेस करा आणि मग हळूहळू तुमच्या फूड ज्या हॅबिट्स असतात ते तुम्ही चेंज करा. मला असं वाटतं आणखी काही प्रश्न असतील तर आपण इथे राईस वगैरे विचारलाय, कुठला राईस खावा? तर राईस मध्ये मी तुम्हाला सांगितलं की परत कार्बोहायड्रेट जास्त असतात आणि त्याच्यामध्ये फक्त स्टार्च असतात आणि ती काही मिळत नाहीत आपल्याला. ते पण एम्प्टी कॅलरीज. मगाशी त्या साखरेसारखं असतं की त्यामध्ये कॅलरी, एम्प्टी कॅलरीजचा अर्थ असा असतो त्यामध्ये फक्त कॅलरीज असतात आणि बाकी विटामिन मिनरल्स नसतात. सेम साखरेसारखा हा पदार्थ आहे तांदूळ, त्यामुळे तांदळासारखे पदार्थ अवॉइड केलेले बेटर आहे. आय थिंक एक समर ड्रिंक बद्दल माहिती विचारलेली आहे. उन्हाळ्याचे ड्रिंक्स, कुठले उन्हाळ्याचे ड्रिंक्स बद्दल माहिती. समर ड्रिंक्स, मग ते परत ते कोल्ड ड्रिंक्स आणि ज्युसेस वगैरे झाले ना. मग पुन्हा तेच, पुन्हा प्रश्नाचं उत्तर तेच आहे की किंवा डिटॉक्स ड्रिंक बद्दल काय सांगाल का? डिटॉक्स ड्रिंक्स. येस, डिटॉक्स ड्रिंक्स तुम्ही स्वतः जर का बनवत असाल ना आणि त्याचे खूप छोटे छोटे, आता तुम्हाला सांगू एकदम सिम्पल सिम्पल म्हणजे जिराचं वॉटर, म्हणजे जिरा वॉटर आपण म्हणतो, ते पण एक डिटॉक्स आहे. म्हणजे आपण हे घरामधले पदार्थ आहेत हे डिटॉक्स करतो. ठीक आहे, एक सिम्पल वॉटरमेलन ज्यूस घरी बनवलेलं विदाउट शुगर, हे सुद्धा डिटॉक्स करतो. म्हणजे आता डिटॉक्स हा जो शब्द आहे ह्याच्यावरून आपल्या असं कोणाकोणाला काही वाटेल की अरे काही वेगळा प्रिपरेशन आहे असेल आणि त्याचे काहीतरी चांगले इफेक्ट्स असतील, पण तुम्ही स्वतः डिटॉक्सचे लिक्विड्स किंवा ते प्रिपरेशन्स आहेत ते तुम्ही जाणून घ्या, न्यूट्रिशन्स कडून जाणून घ्या. किंवा सोपे सोपे पदार्थ, फार काही असे कॉम्प्लिकेटेड काही डिटॉक्स ड्रिंक्स तुम्ही करू नका. सिम्पल घरातले पदार्थ, दालचिनीचं पाणी आहे सिम्पल, तुम्ही अँटीऑक्सिडंट म्हणून पण जे आपण युज केलं जातं, ब्लॅक टी आहे, ब्लॅक कॉफी आहे, ग्रीन टी आहे, हे सुद्धा डिटॉक्स करतात. म्हणजे जे की अवेलेबल आहेत इझिली, तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये कष्ट नाही. आणखी एक प्रश्न विचारला, नॉनव्हेज फूड आयटम म्हणजे कुठले आणि काय वगैरे, तर एक मी चिकन आहे, फिश आहे, हे खास करून. मटन हे पण नॉनव्हेज आहे, पण आम्ही सजेस्ट करतो की रेड मीट शक्यतो टाळा, कारण त्याच्यामुळे फॅट्स वाढतात, सॅच्युरेटेड फॅट्स वाढतात, जे की बॅड असतात आपल्या शरीरासाठी, जे की पुढे जाऊन कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि पुन्हा हार्टचे आजार होऊ शकतात. त्यामुळे मटन शक्यतो टाळा. फिश खाऊ शकता, चिकन खाऊ शकता. आणि चिकन पण तुम्ही जे आम्ही विदाऊट स्किन म्हणतो जनरली, कारण मग त्याच्या स्किनच्या खाली फॅट्स असतात, मग ते काढून टाका आणि मग ते चिकन फिश खाऊ शकतो. मिनिमम ऑइल मध्ये ते बनवा, कारण ते फ्राईड असतं. तुम्ही मगाशी सांगितलं आपण ते हेल्दी रेसिपी शिका. चिकन खायचं म्हणजेच फ्राईड चिकन खा, किंवा मग असे सांगितल्यासारखं जे रेडीमेड चिकन असतात ते नगेट्स वगैरे ते आणा आणि तळा आणि खा वगैरे, असे आयटम नको. घरामध्ये आणा, त्याला मॅरिनेट करा छान आणि त्याला फक्त बॉईल करून जर तुम्ही खाल्लं किंवा त्या चिकनचं सूप करून खाल्लं तर तुम्हाला बेस्ट काइंड ऑफ नॉनव्हेज किंवा गुड क्वालिटी ऑफ नॉनव्हेज प्रोटीन्स तुम्हाला मिळू शकतात. आणखी काही क्वेश्चन्स असतील डॉक्टर श्रेया तर आपण घेतले असते, कारण आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत आणि आपण आता प्रोग्राम संपवतोय. आणि तुम्हाला तरी सुद्धा काही क्वेश्चन्स असेल तर माझा नंबर आहे, किंवा मग व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. आणि हे रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला परत आम्ही युट्यूबवर पोस्ट करणार आहोत, तर तुम्हाला हे रेकॉर्डिंग पुन्हा तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकता. तर फेसबुकवर पोस्ट करा, माझं फेसबुक पेज आहे. डॉक्टर श्रेया, काही असेल प्रश्न कोणाचा तर समरी करू शकता तुम्ही. डॉक्टर श्रेया. हा, हॅलो. हा, प्रश्न आपण मोस्टली सगळे कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी हे खूप छान आपण सगळं हे कव्हर केलेलं आहे. लोकांनाही फार छान माहिती मिळालेली आहे. आहार म्हणजे काय, शरीर निरोगी राहणे म्हणजे काय, याबद्दल आपण सगळं सांगितलेलं आहे. तर आपण एक्सरसाइज बद्दल पण थोडंफार प्रमाणात इथे काही लाईट थ्रो केलं आहे. मेन म्हणजे लोकांमध्ये मिथ असतं की एक्सरसाइज किती करावं, डाईट कसा करावा, तर हे सगळं गोल्सवर असतं. एखाद्याला फक्त शरीर निरोगी ठेवायचंय, कोणाला ऍथलीट बनायचंय, तर ते आणि वयानुसार काही काही एक्सरसाइज पण चेंज होतात. आता 15 ते 20 वर्षाचा मुलगा आणि 60 वर्षाचा माणूस हे सेम एक्सरसाइज करू शकत नाही. तर त्यांच्यामध्ये गोल सेटिंग करणं हे गरजेचं आहे. दुसरं करतं म्हणून आपण करणं ह्याला काही अर्थ नाही. आम्ही जसं मॅरेथॉन धावतो त्यावेळेला जर 21 किलोमीटरची आमची तयारी करायची आहे, तर आम्ही आठवड्याला 50 ते 60 किलोमीटरचं रन आमचं होणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय हवंय, स्टॅमिना वाढवायचा आहे, की आपल्याला पुढे जाऊन काही ऍथलेटिक पार्टिसिपेशन करायचंय,
किंवा आपला डायबिटीस कमी करायचं आहे, आपलं वजन कमी करायचं आहे, यानुसार आपण डाएट आणि एक्सरसाइज ठरवायचा असतो आणि बाकी पॉइंट्स तर तुम्ही कव्हर केलेलेच आहेत. तर हे सगळं आता आपण इथे संपवूया असं मला वाटतं. लोकांना त्यांच्या शंकांचं निरसन मिळालेलं आहे, निरसन झालेलं आहे. तर NMDF तर्फे मी तुमचं सगळ्या पार्टिसिपंट्सचं हार्दिक आभार मानते आणि आपलं हे सेशन आता परिपूर्ण झालं आहे असं मी घोषित करते. थँक यू.